मोबाईल तुमचे सायलेंट मोडवर ठेवून टाका. इमर्जन्सी असेल तो आउट आहे. चलो गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग एवरीवन. आजचा आपण बोलणार आहे डक्टाइल आयन, प्रोसेस कंट्रोल, डिसिप्लिन किंवा बेस्ट प्रॅक्टिसेस. पण हा आपला जो टॉपिक आहे तो बेसिकली आपण वर्ल्ड क्वालिटी वीक या अनुषंगाने घेतो आहे. तर मग आता जे आपण डिस्कस करतो की त्याची थीम कंप्लायन्स टू परफॉर्मन्स. या काळात तुम्ही बऱ्याच गोष्टी ट्रेनिंग किंवा सजेशन किंवा पिक्चर स्लोगन करणं ह्या बऱ्याच ॲक्टिव्हिटी केलेल्या आहेत. ह्या कुठंतरी आपण कंप्लायन्स करून त्याचा इफेक्ट तुम्हाला परफॉर्मन्समध्ये, तुमच्या परफॉर्मन्समध्ये, ऑर्गनायझेशनच्या परफॉर्मन्समध्ये दिसायला पाहिजे. म्हणजे इफेक्ट तिथं कुठेतरी बॉटम लाईनमध्ये कॉस्ट कमी होणं, प्रोडक्शन वाढणं, रिजेक्शन कमी होणं, या सगळ्यामध्ये तो इफेक्ट आपल्याला दिसणं ही बेसिकली थीम आहे. नुसतं आपण एखादी गोष्ट करून नाही, त्या करून गोष्ट केल्यानंतर त्याचं प्रॉपर आउटपुट आपल्याला मिळायला पाहिजे. हे त्याचं बेसिक थीम या वर्षाची आहे. त्यामुळे आपण ज्या काही गोष्टी शिकतोय त्या इम्प्लिमेंट करून त्यातून कसं कंपनीला, आपल्या स्वतःला, ऑर्गनायझेशनला कसं त्याची ग्रोथ मिळेल किंवा त्याचं आउटपुट कसं मिळेल, ते कसं व्हॅल्यू ॲडिशनमध्ये कन्वर्ट होईल, ह्याच्यावरती आपला सगळ्यांचा फोकस असायला पाहिजे. आता आपण डक्टाइल आयनवरच्या बेसिक आपल्या टॉपिकवरती जाऊया. सुरुवातीच्या भागामध्ये मी थोडंसं डक्टाइल आयनबद्दल थोडंसं डिटेल सांगतो की बऱ्याच लोकांना डक्टाइल आयनबद्दल माहिती नसती. ते इव्हॉल्युशन कसं झालं, नावं, ते थोडंसं बेसिक आहे, थोडं फास्ट जाणार आहे, पण बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत असायला पाहिजे. जर कोणी विचारलं तर आपल्याला त्याबद्दल थोडंफार बोलता यायला पाहिजे म्हणून. तर डक्टाइल आयन हे वेगवेगळ्या नावानं ओळखलं जातं. पहिलं म्हणजे डक्टाइल आयन जे आपण म्हणतोय आता, डक्टाइल आयन काय म्हणतात तर त्यामध्ये डक्टिलिटी ही प्रॉपर्टी असते म्हणून त्याला डक्टाइल आयन म्हणतात. दुसरं नाव आहे AGI. बऱ्याच वेळा आपल्याला म्हणतात AGI पाहिजे. AGI म्हणजे काय तर स्पेरॉइडल ग्राफाईट आहे. कारण त्याचा जो जसं आपण कास्टारमध्ये प्लेट्स असतात त्याच्यामध्ये नोडूल असतात, ते स्पेरॉइडल टाईप असतात, स्पेरिकल शेपमध्ये असतात, म्हणून त्याला AGI म्हणजे स्पेरॉइडल ग्राफाईट आयन असं म्हणतात. तिसरं नोडुलर आयन असंही म्हणतात काही जण. नोडुलर आयन का तर जसं फ्लेक्स आहे तसं याच्यामध्ये नोडुल्स असतात म्हणून त्याला म्हणतात नोडुलर आयन. तर ही 3 नावं बेसिकली आहे, हे माहीत असायला पाहिजे. एखादा माणूस तुम्हाला विचारत तुम्ही नोडुलर आयन करता का, तर तुम्हाला फक्त AGI माहीत असेल तर तुम्ही म्हणणार नाही करत, तर तसं व्हायला नको म्हणून मुद्दा मी तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलं की ह्या वेगवेगळ्या 3 नावानं आपण डक्टाइल आयन, AGI आणि नोडुलर आयन हे ओळखलं जातं. आता याची हिस्ट्री आपण बघणार आहे, त्यानंतर डिफरन्स बिटवीन कास्ट आयन आणि डक्टाइल आयन बघणार आहे. हे थोडंसं आपण दोन्ही गोष्टी फास्ट बघणार आहे, कारण तुम्हाला थोड्याफार माहीत असणार आहे. त्यानंतर चार्ज मिक्स, केमिस्ट्री, मॅग्नेशियम ट्रीटमेंट, पोरिंग अँड प्रोसेस कंट्रोल आणि इन्स्पेक्शन या सगळ्या गोष्टी आपण आजच्या या प्रेझेंटेशनमध्ये कव्हर करणार आहे. डक्टाइल आयन. आता डक्टाइल आयन बेसिकली जसं आता आपण म्हटलं की 3 नावानं ओळखलं जातं. ह्याची सुरुवात झाली 1943 साली. ह्याचा शोध लागला. किथ मिल्स नावाचा हा एक माणूस होता. ॲक्च्युली ह्याचा शोध कसा लागला तर तो कास्ट आयनवरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करत होता. कास्ट आयनवरती वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत असतात. तर एक्सपेरिमेंट करत असताना त्याला एक एक्सपेरिमेंट असा करायचा होता ज्याच्यामध्ये त्याला सल्फर कमी करून कास्ट आयनवरती काय इफेक्ट होतो हे बघायचं होतं. त्या प्रोसेसमध्ये त्यावेळेस लक्षात आलं की ज्यावेळेस त्यानं सल्फर कमी केला आणि त्यामध्ये वेगवेगळे इलेमेंट ॲड करत होता, त्यामध्ये मॅग्नेशियम त्यानं ॲड केलं आणि ज्यावेळेस सल्फर कमी करून मॅग्नेशियम ॲड केलं त्यावेळेस एक जे काही मेटल तयार झालं ते कास्ट आयनपेक्षा पूर्णपणे वेगळं होतं. त्याचा मायक्रोस्ट्रक्चर बघितला तर तो वेगळा होता, त्या प्रॉपर्टीज बघितल्या तर वेगळा होता. आणि मग त्या लक्षात आलं की आपण काहीतरी नवीन मटेरियल तयार केलं आहे आणि मग त्याच्यावरती त्यांनी काम करून ते ज्याला ॲक्च्युअल आपण डक्टाइल आयन असं म्हणतो ते नवीन मटेरियल तयार झालं. तीच गोष्टी तर लिहिली की इट वॉज लुकिंग फॉर अ वे टू रिड्यूस सल्फर इन कास्ट आयन बाय ट्रीटिंग मोल्टन मेटल विथ मॅग्नेशियम ॲड केला आणि सल्फर कमी केला. आणि त्याला लक्षात असं आलं की त्याला काहीतरी वेगळं मायक्रोस्ट्रक्चर मिळालं, वेगळ्या प्रॉपर्टीज मिळाल्या ज्या कास्ट आयनपेक्षा टोटली डिफरंट आहेत. आणि म्हणून त्याच्यावर त्यांनी पुढे शोध करून 25 ऑक्टोबर 1949 साली याचं पेटंट US मध्ये फाईल झालं. ते किथ मिल्स म्हणून, त्याबरोबर ही 2 जण होती, गॅनेबिन आणि नॉर्मन बॉडेन फिलिक, या तिघांनी मिळून त्याचं US मध्ये पेटंट, म्हणजे थोडक्यात 1949 साली डक्टाइल आयन सुरू झालं असं आपण म्हणू शकतो. ही थोडक्यात हिस्ट्री आपल्याला माहीत असायला पाहिजे. आता बेसिकली याचा उपयोग जो केला जातो तो कशासाठी तर बेसिकली ऑटोमोबाईल कॉम्पोनंटसाठी याचा उपयोग केला जातो. आता कास्टर आणि डक्टाइलमध्ये काय फरक आहे तर आपण स्लाईड बाजूला ठेवून पहिलं डिस्कस करूया, मग स्लाईडवरती जाऊया. तर कास्टर आणि डक्टाइलमध्ये फरक काय? डक्टाइलचं केमिस्ट्री
सेम एक म्हणजे केमिस्ट्री, दुसरं म्हणजे मायक्रोस्ट्रक्चर, प्रॉपर्टीज, बरोबर. या 3 गोष्टीमध्ये फरक आहे. आता केमिस्ट्रीमधला फरक नंतर घेऊया आपण. प्रॉपर्टीजमध्ये काय फरक आहे तर जिथं कास्टांची स्ट्रेंथ संपते तिथं डक्टालाईनची स्ट्रेंथ सुरू होते, बरोबर. आपण FG 300 ही आपली हायेस्ट ग्रेड आहे कास्टांमधली, आणि ह्याची सुरुवात होती FG 400 पासून. FG नाही, डक्टालाईन 400 पासून. 300 नंतर 400 येतं ती डक्टालाईन येतं. म्हणजे ही स्ट्रेंथ काय आहे कास्टांपेक्षा जास्त आहे. दुसरं इलॉंगेशन. कास्टांमध्ये इलॉंगेशन असतं का? कास्टांमध्ये इलॉंगेशन नसतं. त्यामध्ये इलॉंगेशन ऑलमोस्ट 0 असतं. वेराज डक्टालाईनमध्ये इलॉंगेशन किती असतं तर मिनिमम 2 पासून चालू होतं ते 18-20 पर्यंत पण इलॉंगेशन असतं. काही ठिकाणी आता स्पेशल ग्रेडला ते 25 पर्यंत पण जातं. त्यामुळं इलॉंगेशन ही एक ॲडिशनल प्रॉपर्टी आहे. कास्टान हे कसं असते ब्रिटल असते, म्हणजे काय होतं ते तुटलं जाते किंवा वाकत नाही, ते काय होतं डायरेक्ट तुटतंय. वेरज डक्टालाईन काय होतंय तुटत नाही, ते काय होतं वाकलं जाते. त्यामुळे ती स्ट्रेंथ जास्त असते. इलॉंगेशन असल्यामुळे ते न तुटता ते काय होतं वाकलं जातं. त्याचा उपयोग हा ऑटोमोबाईल कॉम्पोनंटसाठी जिथं स्ट्रेंथ जास्त लागते आणि इलॉंगेशन लागतंय, ब्रिटलनेस चालत नाही, कारण तिथं व्हायब्रेशन असतात, गाडीवरती फोर्स असतो, त्यामुळे त्या ठिकाणी बेसिकली डक्टालाईन वापरलं जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट स्टील. जिथं स्टील हे महाग पडतं किंवा स्टीलची कॉस्ट जास्त आहे, पण तिथं त्याला पर्याय म्हणून पण डक्टालाईनचा वापर हा केला जातो, की जिथं स्टीलमध्ये कॉम्पोनंट परवडत नाही आहे तिथं थोडंसं कॉस्ट रिडक्शन करण्याच्या हिशोबानं ते मटेरियल डक्टालाईनमध्ये काढलं जातं. डिफरन्स बिटवीन डक्टालाईन आणि कास्ट आयर्न. सगळ्यात पहिला डिफरन्स म्हणजे फ्लेक्स ग्राफाईट आणि नोडल्स. हा सगळ्यात महत्त्वाचा मायक्रोस्ट्रक्चरमधला डिफरन्स आहे. हे त्याचं पिक्चर फ्लेक्स ग्राफाईट माहिती आहे आणि दुसरीकडे आपण बघतोय ते नोडल्स आहे. As compared to grey cast iron, nodular iron has absolute advantage of intensity. The maximum tensile strength of nodular iron is 900, whereas grey cast iron 300 किंवा 350 पर्यंत आपण स्ट्रेंथ आपल्याला मिळू शकते, बरोबर. हे डक्टाईल आहे, तर इथं दुसरीकडे काय आपण म्हणलं की ते काय ब्रिटल कास्ट आयर्न, करेक्ट. वेगवेगळ्या ग्रेड्स आहेत. 700/3, 400/15, 400/12, 400/10, 450/10, 450/12, 700/3, 700/2 या नॉर्मल 7-8 ग्रेड आपण करत असतो. याच्याशिवाय बऱ्याच स्पेशल ग्रेड एजन आता एवढ्यावरती थांबलेलं नाही. हे एजनचं खूप बेसिक वर्जन झालं, हे कुणी पण काढतंय आता हे एजन कस्टमर विचारत नाही आहे. आता कस्टमर ह्याच्यापेक्षा पुढे जाऊन तुम्हाला ऑस टेम्पर डक्टालाईन विचारतोय किंवा SSL विचारतोय, आणि या ग्रेड आता कुणी पण काढते. बारक्या फाउंड्री जिथं क्युपल आहे तिथं किंवा जिथं हँड मोल्डिंग आहे तिथं पण या ग्रेड काढल्या जातात. त्यामुळे ह्याला फार महत्त्व राहिलेलं आता नाही आहे. आता काय झाले, लोक स्पेशल डक्टालाईनवरती फोकस करायला लागलेत आणि बरेच कॉम्पोनंट हे स्पेशल डक्टालाईनवरती कन्वर्ट व्हायला लागलेत. त्यामुळे बेसिक तर माहीत असायलाच पाहिजे, पण हळूहळू आपल्याला त्या दिशेनं एक पाऊल टाकायला पाहिजे की तशा प्रकारचं डक्टाईल आपण करू शकतो का, किंवा ती चाचणी करून आपण त्या आपली टेक्निकल कॅपेबिलिटी तेवढी आणायला पाहिजे की आपण तशा प्रकारचं डक्टालाईनसुद्धा चालू करू शकलो पाहिजे. तर हे खूप महत्त्वाचं आहे. पण त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची पहिली प्रायमरी गोष्ट आहे की तुम्हाला डक्टालाईन चांगलं बनवता यायला पाहिजे, तर तुम्ही स्पेशल ग्रेड बनवू शकता. स्पेशल ग्रेड बनवण्यासाठी सगळ्यात पहिली पायरी काय पाहिजे, तर तुमचं डक्टालाईन जे आहे बेसिक ते चांगलं पाहिजे. ते जर जेवढं चांगलं असेल तेवढ्या या स्पेशल ग्रेड चांगल्या बनतात. ते जर खराब असेल, ते जर त्या क्वालिटीचं नसेल तर स्पेशल ग्रेड बनवता येत नाही. त्यामुळे ह्याच्यामधली मास्टरी पण तेवढीच महत्त्वाची आहे. ह्याच्यामध्ये स्ट्रेंथ आणि इलॉंगेशन पहिलं हे तुम्हाला हे वेगळं काय सांगायची गरज नाही आहे, बरोबर. नोडलाईन फ्लेक्झिबल आहे, इलॅस्टिक आहे. कास्ट आयर्न जसं आपण मगाशी म्हटलं हायर स्ट्रेंथ दॅन ग्रेटर इलॉंगेशन अँड बेटर रेजिस्टन्स टू इम्पॅक्ट दॅन ग्रे कास्ट आयर्न. नोडलाईन फॅमिली ऑफर्स डिझाईन इंजिनिअरिंग युनिक कॉम्बिनेशन ऑफ स्ट्रेंथ, वेअर अँड फटिक रेजिस्टन्स अँड टफनेस ॲज वेल ॲज एक्सलंट डक्टिलिटी कॅरेक्टरिस्टिक. याच्यामध्ये सगळंच आहे. डक्टिलिटी आहे, तुमची स्ट्रेंथ आहे, फटिक आहे. त्यामुळं डक्टालाईन इज वन ऑफ द बेस्ट मटेरियल टू यूज. In all grades, nodular iron exhibit mechanical properties that makes it ideal material for mechanical and automobile parts. त्यामुळे ऑटोमोबाईल पार्ट्समध्ये मॅक्सिमम हे मटेरियल वापरलं जातं. ग्रे कास्ट आयर्न इज मोस्ट versatile of all foundry metal with exception of wrought steel. Grey cast iron is most widely used for the engineering purpose. ग्रे कास्ट आयर्न नॉर्मली इंजिन पर्पजसाठी जास्त करून वापरलं जातं, कारण त्यामध्ये डॅम्पिंग प्रॉपर्टीज असतात.
Grey Castan is an extremely inexpensive metallic material and is readily available in large quantities as almost ग्रे कास्टॅनचा हे जास्त आहे, व्हॉल्यूम जास्त आहे. म्हणजे तुम्ही जगात किती पर्सेंट बघायला गेला तर मला वाटतं जवळपास 75-80% मटेरियल हे ग्रे कास्टॅन वापरलं जातं. डक्टल आयर्न त्यामुळे कमी वापरलं जातं कारण ते कम्पॅरेटिव्हली कॉस्टली पण नाही आहे, स्वस्त आहे, इझिली अवेलेबल आहे, कुणी बनवू शकतं, त्याला काही स्पेशल टेक्नॉलॉजी लागत नाही. या सगळ्या गोष्टीमुळं थोडासा ग्रे कास्टॅनवरती लोकांचा भर जास्त असतो. पण प्रॉपर्टीचा जिथं विचार होतो किंवा जिथं तुम्हाला स्ट्रेंथ चांगली पाहिजे, इलॉंगेशन पाहिजे, फटिक रेजिस्टन्स पाहिजे, त्या ठिकाणी तुम्हाला डक्टाईल आयर्नला जावं लागतं. केमिस्ट्री आहे हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. ग्रे कास्टॅन 2.9 ते 3.5 ही अगदी बेसिक केमिस्ट्री आहे. एजियनमध्ये कार्बन कम्पॅरेटिव्हली हायर साईडला असतो, सिलिकॉन पण हायर साईडला असतो. मँगॅनीज डिपेंडिंग ऑन ग्रेडवरती असतो. कास्टॅनला असं नसतं, कास्टॅनला नॉर्मली 0.6 to 0.8 पर्यंत आपण मेंटेन करतो. वेळेस मँगॅनीज हा डक्टाईल आयर्नमध्ये ग्रेड प्रमाणे आपल्याला व्हेरी करावा लागतो. सेम केस कॉपरच्या बाबतीत पण आहे. फॉस्फरस ग्रे कास्टॅनमध्ये इथं 0.1 दिला आहे, नॉट 8पासून काही ठिकाणी 0.5 हायर फॉस्फरस ग्रे कास्टॅनच्या ग्रेड पण आहेत म्हणून तिथं 0.5 दाखवले. वेळेस आपल्याला डक्टाईल आयर्नमध्ये तो नॉट 8च्या आत मेंटेन करावा लागतो. सेम गोष्ट सल्फरच्या बाबतीत आहे. सल्फर 0.1 to 0.12 ग्रे कास्टॅनला आपण मेंटेन करतो किंवा 0.08 to 12 मेंटेन करतो. वेळेस डक्टाईल आयर्नमध्ये सल्फर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल. तो आपल्याला इथं नॉट 5च्या आतच पाहिजे हे लक्षात ठेवायला पाहिजे. नंतर मॅग्नेशियम नॉट 3 नॉट 6च्या दरम्यान आपण मॅग्नेशियम ठेवत असतो. डक्टाईल आयर्नमध्ये ग्रे कास्टॅनमध्ये मॅग्नेशियमची गरज नसते. हे मी थोडंसं फास्ट घेतो कारण आपल्याला मेन वेळ आपल्याला प्रोसेसवरती घालत यावं म्हणून. ग्रे कास्टॅन लोअर स्ट्रेंथ आहे, ऑलरेडी आपण बोललो आहे. हायेस्ट डक्टाईल आयर्नची हायेस्ट स्ट्रेंथ आहे. इलॉंगेशन 0 आहे, इकडं इलॉंगेशन जास्त आहे. त्यामुळं डॅपिंग प्रॉपर्टीज ग्रे कास्टॅनला जास्त असतात कारण 0 इलॉंगेशनमुळं, पण ते ब्रिटल असतं. वेळेस डक्टाईल आयर्नमध्ये इलॉंगेशन हे 2% 15% असतं पण डॅपिंग प्रॉपर्टीज नसतात, त्यामुळं त्याला इलॉंगेशन जास्त असतं. हे 3D पिक्चर्स आहेत. प्लेन ग्राफाईट कसं दिसतं जर आपण 3D मध्ये बघितलं तर. आणि हे स्पेरॉइड आयर्न जर बघितलं, हा नॉर्मल आहे आपला 3D पिक्चर आहे. ग्रेड्स ऑलरेडी आपण बघितल्या, त्याच्यामध्ये इलॉंगेशन आणि स्ट्रेंथ. मॅट्रिक्स आता याच्यामध्ये बेसिकली 3 भाग आपण करू शकतो डक्टाईल आयर्नमध्ये. एक फेरेटिक ग्रेड, एक फेरेटिक पर्लेटिक ग्रेड आणि एक पर्लेटिक ग्रेड, अशा 3 भागामध्ये डक्टाईल आयर्न हे आपण डिवाईड करू शकतो. तर ते फेरेटिक ग्रेड जे आहे ते 400/12, 400/15, 450/10, 400/15 ह्या ज्या ग्रेड आहेत सगळ्या 400च्या आसपास किंवा 450च्या आसपास, या सगळ्या फेरेटिक ग्रेड म्हणून आपण संबोधू शकतो. ज्याच्यामध्ये फेराईडचं पर्सेंटेज जास्त असतं, ते जवळजवळ 70% असतं आणि उरलेलं 30%, काही ठिकाणी 15% हे काय असतं, पर्लाईट असतं. हे फेरेटिक ग्रेड आहे आणि या ग्रेड करणं हे सगळ्यात अवघड असतं. मग डक्टाईल आयर्नमधलं जर सगळ्यात अवघड ग्रेड कुठली असेल तर ही फेरेटिक ग्रेड असते कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला पर्लाईट नको आहे, फक्त फेरेटिक आणायचं. फेरेटिक आणणं हे चॅलेंजिंग असतं कारण ह्याच्यामध्ये तुमचा मँगनीज कमी लागतो, शिवाय कुलिंग रेटचा इफेक्ट असतो, कॉपर नको असतो आणि ह्या सगळ्या गोष्टी कंट्रोल करणं थोडंसं हे काय असतं, जिकेरीचं काम असतं. त्यामुळं ही ग्रेड करणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज असतं. स्पेसिफिकली ज्यावेळेस आपण 400/15 किंवा 400/18 ग्रेड करतो ते खूप मोठं चॅलेंज असतं की तेवढं इलॉंगेशन मिळण्यासाठी तुम्हाला फेराईटचं पर्सेंटेज 90 ते 95% मिळावं लागतं. ते मिळवणं खूप अवघड असतं. की तुमचा कुलिंग रेट काय आहे, सेक्शन व्हेरिएशन काय आहे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या गोष्टी तुमच्या कॉन्ट्रीब्यूट करत असतात. दुसरी ग्रेड आहे ती फेरेटिक पर्लेटिक ग्रेड. आता फेरेटिक पर्लेटिक ग्रेड जी आहे ह्याच्यामध्ये बेसिकली तुम्हाला ही ग्रेड करणं कम्पॅरेटिव्हली सोपं असतं का तर तुम्हाला फेराईट आणि पर्लाईट ह्याचं इक्वल पर्सेंटेज असतं. म्हणजे 60-40, 40-60, 30-70, 70-30 या रेशोमध्ये साधारणपणे ही फेरेटिक पर्लेटिक ग्रेड असते. याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार मँगनीज लागतं, थोडंफार कॉपर ॲडिशन करावी लागते, नॉकआउट टाईमचा फार इफेक्ट होत नाही. त्यामुळे ही ग्रेड करणं हे कम्पॅरेटिव्हली काय असतं, सोपं असतं, जे तुम्ही इझिली करू शकता. तिसरी जी ग्रेड आहे ती फुल्ली पर्लेटिक ग्रेड आहे. ह्याच्यामध्ये नॉर्मली 80-20-90-10 हा रेशो असतो. 80% किंवा 90% पर्लाईट असतं, 10 ते 20% फेराईट असतं. ही ग्रेड करणं पण सोपं असतं कारण ह्यात तुम्हाला ऑला ॲडिशनच्या माध्यमातून
परलाईट वाढवायचं असतं आणि फेराईट कमी करायचं असतं, जे कम्पॅरेटिव्हली काय फार अवघड नाही आहे. कारण तुम्ही कॉपरचे ॲडिशन किती पाहिजे, मॅंगनीजचे ॲडिशन किती पाहिजे, हे ट्रायल एररमध्ये 1 किंवा 2 ट्रायलमध्ये तुमचं एकदा फिक्स झालं की तुम्ही ती जी केमिस्ट्री आहे ती मेंटेन करू शकता आणि तुम्हाला ती हवी ती ग्रेड मिळू शकते. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा एक फॅक्टर असा आहे की ह्याच्या सगळ्यामध्ये तुमचा कास्टिंगचा सेक्शन थिकनेस हा खूप मॅटर करतो. की कास्टिंगचा सेक्शन थिकनेस काय आहे, कास्टिंगचा सॅन्ड टू मेटल रेशो काय आहे, कास्टिंगचं प्रोफाईल कसं आहे, ह्यावरती पण तुमचं बरंचसं अवलंबून असतं की तुम्हाला ऑरा ॲडिशन किती करायची आहे, तुमचं नॉकआउट टाईम किती असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी बऱ्याच गोष्टी या 2 गोष्टीवरती, एक टू सॅन्ड टू मेटल रेशो आणि तुमचा कास्टिंगचा प्रोफाईल आणि त्याचा सेक्शन थिकनेस, सेक्शन व्हेरिएशन ह्याच्यावरती अवलंबून असतं. जाड सेक्शन असेल तर तिथं तुम्हाला काय होतं, परलाईट मिळणं अवघड असतं, तर फेरेटिक स्ट्रक्चर येऊन जातं. मग तिथं तुम्ही जर 500x7 ग्रेड करताय किंवा 700x2 ग्रेड करताय आणि सेक्शन जाड आहे तर तुम्हाला तिथं परलाईट मिळणं खूप अवघड असतं, तर हार्डनेस मिळणं अवघड आहे. मग अशा केसमध्ये तुम्हाला ऑलायडेशन वाढवावं लागतं. वेरस पातळ सेक्शन आहे, अगदी 5 mm 6 mm सेक्शन थिकनेस आहे आणि तुम्हाला 400x15 ग्रेड पाहिजे किंवा 400x18 ग्रेड पाहिजे, तर तिथं फेराईट आणणं अवघड आहे. कारण तिथलं कूलिंग फास्ट होतं मेटलचं, कारण सेक्शनच बारीक आहे. त्यामुळे तो कूलिंग एवढं फास्ट होत असतं की तुम्हाला तिथं फेराईट आणणं अवघड असते. मग तुम्हाला इनॉक्युलेशनचा इफेक्ट करावा लागतो. मग तुम्हाला तुमचा मॅंगनीज हा एक्स्ट्रीमली कंट्रोल करावा लागतो, नॉकआउट टाईम कंट्रोल करावा लागतो, इनॉक्युलेशन प्रॉपर करावं लागतं, इनॉक्युलेशन डोस थोडासा वाढवावा लागतो. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲडिशनली कराव्या लागतात. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ग्रेड डिसाईड करताय त्यावेळेस त्याचा सेक्शन थिकनेस काय आहे, सॅन्ड टू मेटल रेशो काय आहे, प्रोफाईल काय आहे, कस्टमरची रिक्वायरमेंट जी हार्डनेसची आहे आणि मायक्रोस्ट्रक्चरची कुठल्या एरियामध्ये आहे हे पण माहिती असणं गरजेचं आहे. कस्टमरनं कुठं बघायला सांगितलं आहे, कस्टमरनं कुठं मागितलं आहे, तो एरिया कसा आहे, त्याच्या ॲडजस्टंट एरिया कुठं आहे, मग आपण इनगेट तिथं द्यायला पाहिजे का इनगेट अपोजिट द्यायला पाहिजे. बऱ्याच वेळा जिथं तुम्ही इनगेट देता तिथं फेरीची स्ट्रक्चर जास्त येतं कारण तिथं फेरिंग जास्त असतं. बऱ्याच अपोजिट साईडला जिथं तुमचं कोल्ड मेटल बाहेर पडत असतं, कारण सगळीकडनं फिरून मेटल तिथं जातं, तिथं तुम्हाला परलाईट जास्त मिळतं, तिथं फेरेटिक स्ट्रक्चर मिळत नाही. मग कस्टमर एक्झॅक्टली कुठल्या लोकेशनला मायक्रो बघणार आहे, कुठल्या लोकेशनला हार्डनेस चेक करणार आहे, हे पण आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तुम्हाला माहीत नाही तोपर्यंत तुम्ही गेटिंग सिस्टम किंवा तुमचं केमिस्ट्री किंवा इनॉक्युलेशनचा डोस या गोष्टी प्रॉपरली डिफाईन करू शकत नाही. क्लिअर आहे. ह्याच्याशिवाय 500x7ला 500x7 म्हणण्याच्या 700x2 ग्रेडला काही जण टीन वापरावं लागतं काही ठिकाणी, तर ते पण वापरणं गरजेचं असतं. त्या ठिकाणी वापरा, कारण टीनचा जास्त वापर झाला तर कार्बाईड जनरेट होतं आणि मुख्य म्हणजे कास्टिंग ब्रिटल होतं टीनमुळं. त्यामुळे जर अगदीच गरज असेल तरच टीन वापरा, अदरवाईज टीन वापरू नका असं मी कायम सजेशन देत असतो. एखादं कॉपर मॅंगनीजमध्ये तुम्हाला ॲडजस्ट करता झालं तर ते जास्त बरं असतं. टीची कॉस्ट पण थोडी जास्त आहे, 28 रुपये किलो वगैरे टीची कॉस्ट आहे, त्यामुळे ते तुम्हाला थोडं कॉस्टली पण पडतं. जे आता बोललो तेच आपण बोललो, कूलिंग रेट, सेक्शन थिकनेस, गुड प्रॅक्टिस ऑफ इनॉक्युलेशन, या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. फेरेटिक ग्रेड करत असताना तुम्हाला या सगळ्या गोष्टी बघायला पाहिजेत. ह्याच्याशिवाय फेरेटिक ग्रेड करत असताना तुम्हाला कधीतरी जर हार्डनेस वाटला तर तुम्हाला किंवा परलाईट वाटलं तर तुम्हाला ॲनलिंगची एक सोय असते. पूर्वी आम्ही ज्यावेळेस फाउंड्री इंडस्ट्रीमध्ये आलो 1992 साली, त्यावेळेस फेरेटिक ग्रेड करताना आम्ही 100% ॲनलिंग करायचो. त्यावेळेस कारण रॉ मटेरियलची अवेलेबिलिटी एवढी चांगली नव्हती. त्या काळामध्ये स्पेक्ट्रॉन होते, म्हणजे आम्हाला मॅंगनीज करायचंच नाही, कारण आम्ही सी मीटरवरती एजन होतायचो. मॅंगनीज करायचं नाही, सल्फर करायचं नाही, काहीच करायचं नाही. त्यामुळे त्या काळामध्ये बऱ्याच वेळेस आम्ही ॲनलिंग करूनच या ग्रेड ॲडजस्ट करायचो. आता काळ बदलला आहे, आता सगळीकडे स्पेक्ट्रो आहेत. आता मटेरियलची क्वालिटी, प्युअर क्वालिटी मटेरियल तुम्हाला मिळतं आहे. त्यामुळे तुम्ही ॲजकास्ट कंडिशनमध्ये फेरेटिक ग्रेड बनवू शकता. इव्हन तुम्ही कस्टमरला जर म्हटलं ॲनलिंग करून देतो तर कस्टमरच ऐकत नाही. कस्टमर तो करायचं असला करा, तुम्ही तुमच्या पैशाने करा, मी नाही पैसे देणार. बरोबर ना. पूर्वी ते काय व्हायचं, पूर्वी तसं मटेरियल नव्हतं, त्यामुळे कस्टमर ॲनलिंगचे पैसे पण द्यायचा. आता ती वेळ राहिलेली नाही आहे. त्यामुळे ॲजकास्ट कंडिशनमध्ये आपल्याला फेरेटिक ग्रेड करणं गरजेचं आहे. ॲनलिंग नंतरचं स्ट्रक्चर आहे, इथं तुम्ही बघत असाल तर परलाईट आहे. हा जो आहे हा नोडूल आहे. नोडूलच्या भोवती जे व्हाईट दिसतं दॅट इज कॉल्ड ॲज फेराईट, आणि जे ब्लॅक आहे ते तुम्ही बघत असाल तर परलाईटचं हे काय आहे, क्वांटम जास्त आहे. आणि इथं बघितलं तर परलाईट सगळं विरघळून गेलं आहे आणि सगळं मॅक्सिमम फेराईट चालतं आहे. 500x7 ऑलरेडी आपण बोललो. परलाईट फेरेटिक ग्रेड आहे. 40, 60, 60, 40 किंवा 70, 30, 30, 70 या ह्याच्यामध्ये 180, 230 हार्डनेस
इथं मॅग्नेजची रिक्वायरमेंट 0.2 to 0.5 डिपेंडिंग ऑन सेक्शन थिकनेस. नॉकआउट कुलिंग टाईम हा नॉर्मल 25 ते 50 मिनटं ठेवायला काय हरकत नाही आहे. तुमच्या केसमध्ये कदाचित वाढणार आहे कारण तुमचं कास्टिंग मोठं आहे. ते पण तुम्हाला पाहिलं की सेक्शन थिकनेस आणि कास्टिंगच्या प्रोफाईलवरती अवलंबून आहे. हे जे 45-50 मिनटं ग्रीनसँडसाठी योग्य आहे, तुमच्यासाठी कदाचित ते 2 तास 3 तास वगैरे तुम्हाला ठेवायला पाहिजे. हे मायक्रोस्ट्रक्चर आहे 500x7चं. यात तुम्ही बघितलं तर साधारणपणे 60% आसपास परलाईट आहे, 40% आसपास फेराईट आहे. तिसरी ग्रेड आहे ती पर्लिटिक ग्रेड आहे 600x3 700x2. ह्याच्यामध्ये बेसिकली 70 ते 90% परलाईट आहे. हार्डनेस रेंज जी आहे ती 210 ते 270 BHNच्या दरम्यान आहे. ॲडिशन जसं मागाशी म्हटलं 3ची ॲडिशन तुम्हाला इथे कदाचित करावी लागली तर लागू शकते, पण शक्यतो अवॉइड करा. ही ग्रेडसुद्धा तुम्ही हे ट्रीटमेंट अचीव करू शकता बाय डुईंग नॉर्मलायझिंग. ॲनलिंगच्या एक्झॅक्टली अपोजिट. ॲनलिंगमध्ये काय करतो आपण तर कास्टिंग आपण गरम करतो साधारणपणे 920 डिग्रीच्या आसपास. 920ला ते सेमी लिक्विड कंडिशनमध्ये गेल्यानंतर आपण काय करतो त्याच्या प्रॉपर्टीज बदलण्यासाठी आपल्याला ॲनलिंग करायचं आहे. आपल्याला ॲनलिंग करतो म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, हार्डनेस ड्रॉप करायचं आहे. हार्डनेस ड्रॉप करायचा म्हणजे परलाईट कमी करायचं, फेराईट वाढवायचं आहे. मग आपण अशाच काय करतो, स्लो कुलिंग करतो. स्लो कुलिंग केल्यामुळे काय होतं, जे परलाईटचं रूपांतर हे फेराईटमध्ये होतं. मी अगदी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करतो. मी कुठली मेटलर्जिकल किंवा ही ट्रीटमेंटची भाषा वापरत नाही आहे. वेळेस आपण ज्यावेळेस नॉर्मलायझिंग करतो त्यावेळेस परत 920 डिग्रीला आपण नेणार, सेमी लिक्विड कंडिशनमध्ये आणणार. आता इथं आपल्याला काय करायचं आहे, फेराईटचं पर्सेंटेज रूपांतर परलाईटमध्ये करायचं आहे. मग इथं काय करणार तर इथं आपण फास्ट कुलिंग करणार, म्हणजे आयदर क्विंचिंग करणार, ऑइल क्विंचिंग असेल, वॉटर क्विंचिंग असेल, जेणेकरून ते काय होईल, फेराईटचं रूपांतर हे परलाईटमध्ये होतं आणि त्याचा आपल्याला हार्डनेस वाढून मिळतो आणि परलाईट वाढून मिळतो. इथं जर बघितलं आपण तर परलाईटचं पर्सेंटेज जास्त आहे, फेराईटचं पर्सेंटेज कमी आहे. साधारण 80-20 रेशो इथं आपण साधारण बघू शकतो. ह्याच्याशिवाय कार्बाईड हा एक प्रकार आपल्याला कास्टरमध्ये पण बघायला मिळतो, एचएनमध्ये पण बघायला मिळतो. कार्बाईड म्हणजे जिथं तुमचं मशीनिंग प्रॉपरली होत नाही, मशीनिंग व्यवस्थित चालत नाही, असा जो एक काय म्हणतो आपण मॅट्रिक्सचा फेज आहे, त्या फेजला आपण काय म्हणतो, कार्बाईड म्हणतो. आता कार्बाईडबद्दल सांगताना बेसिकली मेटलमध्ये 2 प्रकारचे फेज असतात. एक म्हणजे प्युअर आयर्न किंवा आपण त्याला दुसरं कार्बाईड, प्युअर आयर्न आणि कार्बाईड. ज्यावेळेस हे प्युअर आयर्न होतं त्याला आपण म्हणतो फेरेटिक. काय म्हणतो, फेरेटिक म्हणतो. ज्यावेळेस कार्बाईड, थोडक्यात उदाहरण द्यायचं म्हटलं तर प्युअर आयर्नचं एक्झाम्पल आपण लोणी असतं, कापूस असतोय, काय असतंय, मऊ आहे, स्पॉन्जी आहे, मऊ आहे, सॉफ्ट आहे. हे सॉफ्ट मटेरियल म्हणजे इथं तुमचं मशीन काय होतं, चांगलं होतं, मशीनला अजिबात त्रास होत नाही, हार्डनेस कमी असतोय. कार्बाईड म्हणजे दगड. कार्बाईड म्हणजे काय, दगड, हार्ड आहे, लवकर तुटणार नाही किंवा त्यावरती टूल चालणार नाही. हे म्हणजे कार्बाईडला आपण कार्बाईडच म्हणू. आता काय होतं, ज्यावेळेस हे फेराईट आणि कार्बाईड ह्याची लेअर तयार होतात, एक फेराईटचा लेअर, एक कार्बाईडचा लेअर, एक फेराईटचा लेअर, एक कार्बाईडचा लेअर, ह्याला आपण म्हणतो परलाईट. त्याला काय म्हणतो, परलाईट. मग ह्याच्यामध्ये काय होतं, फेराईटमुळे तुम्हाला काय मिळतं, मशनॅबिलिटी मिळते आणि कार्बाईडमुळं टफनेस मिळतो. आणि या दोन्हीचं कॉम्बिनेशन झाल्यामुळं तुझं मशनिंग पण होतं आणि तुम्हाला स्ट्रेंथ पण मिळते, म्हणून त्याला आपण म्हणतो परलाईट. परलाईट, कार्बाईड आणि फेराईट हे 3 टर्म्स ह्या लक्षात ठेवा. हे लक्षात ठेवायची सोपी पद्धत तुम्हाला मी सांगितली. त्याला प्युअर आयर्न म्हणू शकतो. प्युअर आयर्नमध्ये फेरेटिक, जिथं तुमचं इझिली टूल चालते, पण त्याला स्ट्रेंथ नाही आहे, अजिबात स्ट्रेंथ नाही आहे त्याला, बरोबर, स्ट्रेंथ कमी आहे. वेगळा जिथं कार्बाईड, ह्याला स्ट्रेंथ प्रचंड आहे, पण त्याच्यावरती मशीनिंग करू शकत नाही तुम्ही. स्ट्रेंथ एवढी आहे की त्याला तुम्ही मशीनिंग करू शकत नाही. आणि म्हणून या दोन्हीचं कॉम्बिनेशन जर होतं त्यावेळेस आपण त्याला म्हणतो परलाईट.
कॉम्बिनेशन म्हणजे अल्टरनेट लेअर ऑफ कार्बाईड अँड प्युअर ग्राफाईट इज कॉल्ड एज अ कार्बाईड. जे तुम्हाला मस्टिंग पण करता येतं प्लस तुम्हाला स्ट्रेंथ पण मिळते. आता ह्याच्यामध्ये जर बघायला गेलं कार्बाईडमध्ये तर क्रोमियम हा एक असा एलिमेंट आहे ज्याच्यामध्ये जर एचजीआरमध्ये क्रोमियम वाढला आणि त्यामुळे जे कार्बाईड येतं ते कार्बाईड तुमचं हीट ट्रीटमेंटनं सुद्धा जात नाही. त्यामुळे क्रोमियमवरती खूप फोकस असायला पाहिजे की क्रोमियम वाढून द्यायचा नाही डक्टायलमध्ये अजिबात. मॅक्झिमम किती राहू शकतो? नॉर्मली नॉट 5च्या पुढे गेलं की तुम्हाला त्रास देतात. त्याचप्रमाणे हाय रेसिड्युअल मॅग्नेशियम व कार्बाईड वाढू शकतं. कार्बाईड वाढणारे बरेच एलिमेंट आहेत पण हे मेनली हे 2 एलिमेंट मेजर आहेत. ठीक आहे. आता आपण जाणार आहे मॅग्नेफॅक्चरिंग प्रोसेस. आता डक्टल आयनची प्रोसेस जी आहे मी म्हणजे मी म्हणतो की ग्रे कास्ट आयन आणि डक्टल आयन ह्याच्यामधलं जर मला चॉईस दिला की काय करायला आवडेल तर मी स्वतः पर्सनली डक्टायल आयन प्रेफर करेन. कारण डक्टायल आयन ही प्रोसेस इंटरेस्टिंग आहे आणि कम्पॅरेटिव्हली खूप सोपी आहे ॲज कम्पेअर टू ग्रे कास्ट आयन. ग्रे कास्ट आयन करणं हे थोडं अवघड आहे ॲज कम्पेअर टू डक्टायल आयन. मी अगदी तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर एखाद्या सुपरदारला जर मी सांगितलं ग्रे कास्ट आयनमध्ये की या कास्टिंगला मला 217 हार्डनेस आणून दाखव किंवा या पर्टिक्युलर हिटचा जो टेन्साईल आहे हा मला 240 पाहिजे तर ग्रे कास्ट आयनमध्ये तो आणणं खूप अवघड आहे. म्हणजे इट इज अ व्हेरी बिग स्किल की तो हार्डनेस आणि ते स्ट्रेंथ आणणं कास्ट आयनमध्ये हे खूप मोठं स्किल आहे. वेरॅज डक्टायल आयनमध्ये जर तुम्हाला सांगितलं की या कास्टिंगला मला 190 हार्डनेस पाहिजे आणि या पर्टिक्युलर बॅचला मला 480 स्ट्रेंथ यायला पाहिजे तर ते डक्टायल आयनमध्ये आणणं खूप सोपं आहे. तुम्ही थोडं डिसिप्लिन पाहिलं तर तुम्ही डक्टायल आयनमध्ये ते आणू शकता. वेरॅज ग्रे कास्ट आयनमध्ये आणण्यासाठी प्रचंड मोठं स्किल लागतं. ग्रे कास्ट आयन इज अ स्किली वर्क. म्हणजे आपले जे पूर्वज होते क्युपलाच्या काळातले क्युपला हे खूप मोठं स्किलचं काम होतं. त्यावेळेस स्पेक्टर नव्हता बरोबर ना, काहीच नव्हतं. मटेरियल तेवढं चांगलं नव्हतं, ॲडिशनचे कंट्रोल्स तेवढे चांगले नव्हते क्युपलामध्ये, तरीसुद्धा ते चांगल्या प्रकारचं कास्ट आयन करू शकत होते कारण ते चिल बघायचे. बघितली वेज माहिती आहे, बघितलेली आहे सगळ्यांनी. चिलवरनं त्यांना समजायचं की ह्याचं स्ट्रक्चर काय येतं आहे, मला कास्टिंगमध्ये काय स्ट्रक्चर मिळणार आहे त्याप्रमाणे ते मागचे ॲडजस्टमेंट करायचे. ते ॲडजस्टमेंट हे स्किलचा भाग आहे. त्यांना कुठेही ते लिहिलेलं नव्हतं की मॅंगनीज 0.40 आला मग ते कॅल्क्युलेटर करून बाबा ह्याला की एवढे ग्राम टाकू तेवढे ग्राम टाकू, हे कॅल्क्युलेशन पण नव्हतं बरोबर ना. आज जसं आपण चार्ज कॅल्क्युलेशन करतोय कॅल्क्युलेटरवर तसं त्याच्यावर होतं का नव्हतं, तरी पण ते ॲडजस्ट करते की तो स्किलचा भाग होता. ते ग्रे कास्ट आयन हे स्किल हा जास्त मोठ्या प्रमाणात लागतं असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. वेरॅज डक्टायल आयनसाठी तुम्हाला लागतं काय तर सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे डिसिप्लिन लागतं. डक्टायल आयन जर बनवायचं असेल तर तुमच्याकडे डिसिप्लिन असेल तर डक्टायल आयन तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं आणि सहज बनवू शकता. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे डक्टायल आयनमध्ये व्हेरिएबल्स खूप कमी आहेत ॲज कम्पेअर टू कास्ट आयन. आता अगदी साधं उदाहरण द्यायचं म्हटलं तर कास्ट आयन जर तुम्ही बनवायचा गेला तर तुम्हाला काय काय मटेरियल लागतं आहे. तुम्ही चार्जिंगमध्ये काय काय टाकताय, पिग लागतं आहे, MS लागतं आहे, बोरिंग लागतं आहे, RR लागतं आहे, CI स्कॅप लागतं आहे, कॉपर, मॅंगनीज, क्रोमियम, कार्बन, सिलिकॉन. इंजिन बनवायचं म्हटलं तर CRC, RR, पिगॅनसुद्धा सगळी वापरतो अशातला भाग नाही. पिगॅन 2 मिनटं बाजूलाच ठेवा. पिगॅन 90% लोक पिगॅन वापरत नाहीत. त्यामुळे CRC, RR, कार्बन, सिलिकॉन, मॅंगनीज, कॉपर लागला तर ग्रेड प्रमाणे. एलिमेंट किती झाले 4. किती एलिमेंट झाले किती 10 एलिमेंट ॲडजस्ट करणं किंवा त्याला कंट्रोल करणं सोपं आहे का 4 एलिमेंट करणं सोपं आहे. आता 10 मधला जो परमिटेशन कॉम्बिनेशन आहे म्हणजे बोरिंगमधलं किती कार्बन आहे, बोरिंगमधला मॅंगनीज किती आहे, MS मधला मॅंगनीज किती आहे, MS मधला कॉपर किती आहे, तुमचा CI स्कॅपमधला किती आहे, RR मधला किती आहे, पिगॅनमधला किती आहे, ह्या सगळ्याचं परमिटेशन कॉम्बिनेशन पण आहे. ह्याच्यामध्ये फक्त CRC मध्ये तर काहीच नाही आहे. ना कार्बन आहे, ना सिलिकॉन आहे, ना कॉपर आहे ते कशात आहे तुमच्या RRमध्येच आहे. ते नोन आहे. व्हेरिएबल काय झाले ड्रास्टिकली कमी झाले. त्यामुळं HGI करणं हे खूप सोपं आहे ॲज कम्पेअर टू डक्टायल, ॲज कम्पेअर टू ग्रे कास्ट आयन. त्यामुळे HGIमध्ये फक्त काय लागतं तुम्हाला शिस्त पाहिजे, डिसिप्लिन लागतं. डिसिप्लिनमध्ये तुम्ही चूक केली
तर ते तुमच्या अंगलट येतं. पण डिसिप्लिन असेल तर डक्टाईल आयन करणं हे खूप सोपं काम आहे. मग मी नेहमी म्हणतो की मला पर्सनली कोणी विचारलं तर काय करायला आवडेल तर मी डक्टाईल आयन सांगेन. तर डिसिप्लिन बरोबर म्हणजे फॉन्ड्रीमध्ये सगळीकडेच लागतं पण डक्टाईलमध्ये स्पेसिफिकली डिसिप्लिनचा भाग हा खूप मोठ्या प्रमाणात लागतो. आता पहिली गोष्ट चार्ज मिक्स आपण सुरुवात करणार आहे ती चार्ज मिक्स. चार्ज मिक्स हा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. त्यामध्ये बेसिकली आपण CRC, पिगॅन आणि होम रिटर्न्स या 3 गोष्टी मला जसं बघितलं या 3 गोष्टीचा समावेश होतो. CRC नॉर्मली 50% ते 70% होतं. पिगॅन 0 to 25%. काही लोक पिगॅन तुम्ही वापरता पिगॅन आणि होम रिटर्न्स या 3 गोष्टी आपण वापरतो करेक्ट. याचा रेशो अगेन डिपेंडिंग ऑन अवेलेबिलिटीवरती अवलंबून आहे. पिगॅन किती अवेलेबल आहे, रिटर्न्स किती अवेलेबल आहेत यावरती हा रेशो कमी जास्त होतो. यात अजून एक ॲडव्हान्टेज एजियन कास्टांमध्ये असा आहे की कास्टांमध्ये तुम्हाला स्पेसिफिकली MS किती वापरायचं हेच फिक्स असते, पिगॅन किती वापरायचं हे फिक्स असते, हे बदलून चालत नाही. बाकीची पॅरामीटर तुम्ही चेंज करू शकता पण MS आणि पिगॅन हे नॉर्मली बदलून चालत नाही. त्याला डायरेक्ट तुमच्या प्रॉपर्टीजवर हार्डनेसवरती परिणाम होतो. वेळच इथं तुम्ही CRC 20% वापरा, CRC 50% वापरा, 70% वापरा, तुमच्या प्रॉपर्टीजवर हार्डनेसवरती काहीच परिणाम होत नाही. कारण ते फक्त तुमचं जी केमिस्ट्री आहे आणि जे ऑलॉय ॲडिशन आहे ह्याच्यावरती डिपेंड करतं बरोबर ना. तुम्ही 20% वापरलं तरी तोच इफेक्ट मिळणार, 70% वापरलं तरी तोच इफेक्ट मिळणार. त्यामुळे हिचं चार्ज मिक्समध्ये तुम्हाला बऱ्यापैकी ॲडजस्टमेंटला वाव असतं की तुम्ही तुमच्या पद्धतीनं जे काय अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्ही ॲडजस्ट करू शकता. बरेच कास्टारमध्ये तसं करू शकत नाही. माझी MS नाही आणि मी 300 क्रेडिट बनवू शकतो का, नाहीच बनवू शकत. तसं इथं माझ्याकडे पिगॅन नाही पण बनवू शकतो का, बनवू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळे ती फ्लेक्झिबिलिटी जो प्रकार आहे तो थोडाफार आपल्याला डक्टाईलमध्ये बघायला मिळतो. आता आपण एक एलिमेंटवरती बघणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे CRCचं लॉंग फॉर्म काय, कोल्ड रोड ॲनिल स्क्रॅप. CRCमध्ये कार्बन हा लोड साईड मेन ह्याचं हे म्हणजे सल्फर आणि फॉस्फरस आणि मॅंगनीज हे 3 एलिमेंट या CRCमध्ये खूप महत्त्वाचे आहे. आणि चौथं म्हणजे क्रोमियम. ॲल्युमिनियमवरती मी शेवट येतो आत्ता काय बोलू. पहिलं आपण बेसिक CRCवरती बोलू. पहिलं म्हणजे लो सल्फर, लो फॉस्फरस, लो क्रोमियम. क्रोमियम असता कामा नाही. म्हणजे थोडक्यात MS त्यामध्ये तुकडे असता कामा नाहीत किंवा MS स्क्रॅप त्यामध्ये मिक्स असता कामा नाही. लो कार्बन लो सल्फर हा त्यातला मेजर फॅक्टर आहे की तो लो कार्बन लो सल्फर असायला पाहिजे. जसं तुम्ही आता म्हणाला की ॲल्युमिनियम येतं म्हणजे ॲल्युमिनियमच्या पट्ट्या असतात त्या. ॲल्युमिनियमचं कोटिंग असते बरोबर ना. ते कोटिंग आपल्याला 3 कोटिंग असते किंवा ॲल्युमिनियम कोटिंग असते. ते कोटिंग पण नको आहे प्लस क्रोमियम पण नको आहे. क्रोमियम नको आहे म्हणजे त्यामध्ये MS किंवा जाड जे पट्टे असतात ज्याला आपण HR स्क्रॅप म्हणतो तो HR स्क्रॅप पण त्यामध्ये मिक्स असता कामा नये. हे खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे यामध्ये. या 2 गोष्टी चेक करणं गरजेचं आहे. जर तुम्ही CRC बघितलं तर CRCच्या आत बरंच काय काय भरलेलं असतं. माझ्याकडे एक व्हिडिओ आहे याच्यामध्ये चालतोय का बघूया आपण नंतर. मी तुम्हाला नंतर टाकतो मधल्या याच्यामध्ये की त्यात काय काय असतं. त्याचे काही व्हिडिओज आहेत माझ्याकडं. तर ह्याच्यामध्ये जी महत्त्वाचा भाग आहे तो म्हणजे सल्फर आणि फॉस्फरस हा गरजेचा आहे. मॅंगनीज महत्त्वाचा आहे. आता मॅंगनीज महत्त्वाचा कधी आहे जर तुम्ही फेरेटिक ग्रेड बनवत असाल तर. जर तुम्ही फेरेटिक ग्रेड बनवत नाही आणि तुमच्याकडे 0.4 मॅंगनीजचं CRC आलं, इनकमिंग लक्षात आलं की माझा मॅंगनीज CRCमध्ये 0.4 आहे तर तुम्ही ते एक्सेप्ट करू शकता पण कंडिशनली की ते स्क्रॅप तुम्ही बाजूला ठेवायला पाहिजे. आणि ते ज्यावेळेस तुम्ही 500/7 आणि 600/3 सारख्या ग्रेड घेणारे किंवा पर्लिटिक फेरेटिक किंवा पर्लिटिक ग्रेड घेणारे त्यालाच फक्त वापरायचं. या कंडिशनवरती ते स्क्रॅप तुम्ही एक्सेप्ट करू शकता, बाजूला ठेवू शकता. आणि त्यावेळेस वापरलं तर तुम्हाला काय होईल, ऑटोमॅटिकली मॅंगनीजचं तुमचं कन्झम्पशन हे कमी होईल. त्यामुळे मॅंगनीज हा कंडिशनल भाग आहे, तो कमी पाहिजे असं नाही. काही ठिकाणी मुद्दामून हाय मॅंगनीजचं स्क्रॅप किंवा CRC घेतला जातो का तर तुम्ही पर्लिटिक ग्रेड बनवत असताय म्हणून. आणि तो त्या पर्टिक्युलर ग्रेडसाठी वापरला जातो जेणेकरून तुमचं मॅंगनीजचं कन्झम्पशन हे कमी करता येईल. पण सल्फर आणि फॉस्फरसला कुठेही कॉम्प्रोमाइज चालत नाही. ते तुम्हाला लोच पाहिजे यामध्ये शंका. मॅंगनीजच्या बाबतीत तुम्ही थोडंफार कॉम्प्रोमाइज करू शकता डिपेंडिंग ऑन तुमच्या ग्रेडवरती. फक्त ते कंडिशनली सेपरेट ठेवायला पाहिजे, सेपरेट वापरलं पाहिजे.
परत काय भाग आला भागाचा भाग डिसिप्लिन. याच्यामध्ये डिसिप्लिन महत्त्वाचा आहे, तो डिसिप्लिनचा भाग इथं आला. सिलिकॉन पंचिंग किंवा स्टॅम्पिंग पण जसं आपण मगाशी म्हटलं तर वापरला जातो. हाय सिलिकॉनचं पण CRC येतं, ते पण बरेच जण वापरतात. हाय सिलिकॉन पंचिंग ते पण लोक घेतात आणि वापरतात. तिथं तुम्हाला सिलिकॉनची ॲडिशन कमी करावं लागते, कन्झम्पशन कमी होतं, त्यामुळे ते वापरणं पण चांगलं आहे, त्यात काही शंका नाही आहे. फक्त तुम्ही मगाशी म्हणलं की ॲल्युमिनियम नको आहे, त्यामध्ये ॲल्युमिनियम नको हे थोडंसं आपल्याला बघायला पाहिजे. आता एक्सेप्टन्स क्रायटेरिया सिलिकॉन CRCचा हा सगळ्यात चॅलेंजिंग भाग आहे एजंटमधला, की CRC एक्सेप्ट कसं करायचं, ज्यावरती बरेच मतभेद आहेत. प्रत्येक फाउंडेची प्रॅक्टिस ही वेगवेगळी आहे. आता नॉर्मली काय होतं, CRCची तुम्हाला एक गाडी येते लिस्टामध्ये. आपली प्रॅक्टिस काय असते, आपण इकडचा एक बंडल बघतो, इकडचा एक बंडल बघतो, इकडचा एक बघतो, 4 बंडल बघतो. त्यातनं वरचं जो काही पट्टी आहे त्या पट्ट्या काढतो, 10-12 पट्ट्या काढतो. 10-12 पट्ट्याचं सॅम्पलिंग बघतो स्पेक्ट्रोचं, आणि त्याच्यावरती आपण डिसाईड करतो की ही गाडी मला एक्सेप्टेबल आहे किंवा नाही आहे. पण बऱ्याच वेळा असं होतं की हे जी प्रॅक्टिस आहे आपली ही त्या लोकांना माहीत असते, जी गाडी भरतात म्हणजे सप्लायर आहेत, या सप्लायर लोकांना माहीत असतं. त्यामध्ये सप्लायर लोक काय करतात की तुमचा जो तो पट्टा आहे त्या पट्ट्यामध्ये चांगले बंडल ठेवायचे, आणि खालच्या तळामध्ये किंवा मधल्या ह्याच्यामध्ये जे ॲडजस्टमेंट केलेले बंडल्स आहेत ते ठेवून द्यायचे. असा एक बऱ्याच वेळेस ट्रेंड बघायला मिळतो. त्यामुळं आपण काय होतं, आपण ते 4 बंडलच्या आधाराची गाडी एक्सेप्ट करतो, आणि नंतर आपल्याला ते प्रॉब्लेम चालू होतात. मग क्रोम वाढायला लागतो, मग कुठे ॲल्युमिनियम वाढायला लागतो, मॅंगनीज अचानक वाढायला लागतो, जो आपल्या पहिल्या सॅम्पलमध्ये मॅंगनीज नव्हता पण नंतर वाढायला लागतो. तर हे सगळे प्रकार होतात. म्हणून बऱ्याच वेळा ते CRC एक्सेप्ट कसं करावं ह्याच्यावरती बरेच वेगवेगळे वाद होतात. प्रोडक्शनमध्ये क्वालिटीमध्ये वाद होतात, इन्कमिंग इन्स्पेक्शनवाल्याच्या आणि प्रोडक्शन सुपरवायझरमध्ये वाद होतात की ही गाडी काय एक्सेप्ट केली, असा आहे तसा आहे, तो म्हणतो माझं बरोबर आहे, की चेक केलं असं नव्हतं. तर ह्या सगळ्यांना बाहेर पडण्याचे काही मार्ग आहेत सोपे. एक सगळ्यात पहिला मेजर मार्ग आहे म्हणजे मधलं एक बंडल फोडून बघणं आणि ते व्हेरीफाय करणं. ह्याच्यामध्ये कसं आहे, तर बंडलच्या आतमध्ये बरंच काय भरलेलं असतं. त्या बंडलच्या वरचं जो सांगाड आहे त्यामध्ये CRC असतं, त्याच्या आत MS असतं, कचरा असतो, माती असते, MS चे तुकडे असतात, CI स्क्रॅप असतो, बरंच काय काय असतं, म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत. तर ते पण मध्ये आधी तुमच्याकडनं एखादं बंडल फोडलं गेलं पाहिजे, ते फोडताचा व्हिडिओ केला पाहिजे. जर काय तुम्हाला असं वेगळं आढळलं तर ते सप्लायरकडून जायला पाहिजे. आता ह्याच्यावरती मार्ग जर काढायचे म्हटलं तर सगळ्यात बेस्ट सोल्युशन जर काय असेल तर तुमच्या येणाऱ्या गाडीमधनं एक 250 किलो 300 किलो मटेरियल उचलायचं, ते भट्टीमध्ये टाकायचं, त्याचं स्पेक्ट्रोचं सॅम्पल काढायचं आणि त्याच्यावरती गाडी एक्सेप्ट करणं हा सगळ्यात चांगलं सोल्युशन आहे याच्यावरचं. पण दुर्दैवानं काय होतं, बऱ्याच ठिकाणी कास्ट आणि एजंट मिक्स असते. माझं एजंट चालू नाही आहे आणि त्यावेळेस गाडी आली तर मी काय करू शकत नाही, कारण माझं एजंट चालू नाही, कास्टन चालू आहे, मी CRC वेट करू शकत नाही. तर अशा वेळेस मला काय करायला पाहिजे, गाडी सॅम्पलवरती एक्सेप्ट करायला पाहिजे. तर अशा ठिकाणी जिथं फक्त एजंट केलं जातं तिथं बऱ्याच ठिकाणी आजही प्रॅक्टिस ती आहे की गाडीतनं मटेरियल उतरवतात, एक 300 किलो 400 किलो जे काय असेल ते वेट करतात, त्याचा स्पेक्ट्रोचा रिपोर्ट काढतात आणि त्याच्या बेसवरती गाडी एक्सेप्ट केली जाते. कारण जेव्हा तुम्ही 400 किलो मटेरियल काढता वेगवेगळ्या ठिकाणून तर तुम्हाला एक होमोजेनियसनेस त्यातनं मिळू शकतो, किंवा तुम्हाला एक आयडिया येते की बाबा या ओव्हरऑल गाडीमध्ये काय मिक्स असू शकतं. तर कुठं मॅंगनीज आहे, कुठं क्रोमियम आहे, काय असेल तर तुम्हाला ते थोडंफार त्या याच्यावरनं ट्रेस आपल्याला मिळू शकतो की या गाडीमध्ये काय आहे, आणि त्याच्यावरती गाडी एक्सेप्ट केली जाते. होईल जाऊ या एक्सेप्टन्स क्रायटेरिया फॉर CRC इनकमिंग स्टेज इज व्हेरी इम्पॉर्टंट स्टेज फॉर प्रोडक्शन क्वालिटी ऑफ डक्टाइल आयर्न. त्याच्यावर तुमची क्वालिटी डिपेंड होती, लक्षात घ्या. CRCच्या क्वालिटीवरती तुमची डक्टाइल आयर्नची क्वालिटी डिपेंड असते. ॲज इट इज मेनली इन द फॉर्म ऑफ बंडल, इट इज डिफिकल्ट टू व्हेरीफाय इनसाइड कंटेंट ऑफ ऑल बंडल्स. सो there are chances that there are MS scrap, plated scrap hidden inside bundle which in turns give unwanted element like PB, boron, म्हणजे बिस्मथ म्हणा किंवा टीन म्हणा किंवा बोरॉन म्हणा, टिटॅनियम, अँटीमनी सारखे इलेमेंट तुम्हाला काय होतात, येऊ शकतात तुमच्या कास्टिंगमध्ये. त्यामुळं आत काय आहे हे ओळखणं गरजेचं आहे. सो सिलेक्टिंग प्रॉपर मेथड ऑफ टेस्टिंग ऑफ रॉ मटेरियल इन केस ऑफ CRC इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्रोमियम मस्ट बी ॲज लो ॲज 0 टू अवॉइड कार्बाईड. मगाच्यावरती आपण बोललो. आता काय काय मेथड असू शकतात, तर पहिलं म्हणजे चेक बंडल फ्रॉम व्हेरियस लेयर्स, व्हेरियस कॉर्नर्स, करेक्ट सॅम्पल्स ऑफ व्हेरियस टाईप्स. म्हणजे बंडलमध्ये पण वेगवेगळ्या टाईप्स असतात, वेगवेगळे कलर दिसतात, वेगवेगळे शेप असतात. तर त्या प्रत्येकातनं तुम्ही सॅम्पल जर काढलं
आणि ते जर व्हेरीफाय केलं तर तुम्हाला थोडंसं अजून चांगल्या पद्धतीनं रिप्रेझेंटेशन होईल की त्या गाडीमध्ये काय वेगळं दिसतंय का. एकसारखे 4 बंडलचं आपण काढलं तर एकसारखंच रिझल्ट येणार. म्हणून वेगवेगळ्या टाईपचे बंडल, वेगवेगळ्या आकाराचे बंडल, वेगवेगळ्या कलरचे बंडल असतात, तर त्यातनं एक जाड पट्टी दिसते आहे, काही ठिकाणी पातळ पट्टी आहे, काही ठिकाणी सोनेरी सिल्वर कलरची पट्टी आहे. तर या वेगवेगळ्या पट्ट्या काढून जर आपण चेक केलं तर आपल्याला त्यामध्ये कुठं काय आहे का हे कळू शकतं. तर काही वेळेस तुम्हाला असं लक्षात की बाबा ही व्हाईट कलरची पट्टी याच्यामध्ये ॲल्युमिनियम आहे, तुम्ही सांगू शकता बाबा ही व्हाईट कलरची बंडल मी एक्सेप्ट नाही करू शकत, बाकी जर मी गाडी एक्सेप्ट करतो हे बंडल मी तुला परत देणार. मग तुम्ही ज्यावेळेस उतरवणार त्या सिग्नेचर करू शकताय किंवा गाडी रिजेक्ट करू शकता, वॉटेवर ज्यावेळेस तुमच्या सिच्युएशनवरती तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे. पण तुम्ही वेगवेगळ्या लेअरमधनं वेगवेगळ्या थिकनेसमधनं हे बंडल काढणं हे पहिलं. नंबर 2, कट डाऊन और ब्रेक 1 or 2 बंडल्स ऑफ डिफरंट लुक अँड सी इनसाइड द बंडल. बघा जसं म्हटलं की ते आत काय लपलं आहे ते पण थोडंसं बघणं गरजेचं आहे. ते तुम्ही जर प्रॅक्टिस कंटिन्यू केली तर सप्लायरला पण लक्षात येतं की हे चोखंदळ माणसं आहेत, हे सगळं बघतायत म्हटल्यानंतर तो मिक्सिंग करण्याचं काम पण थांबवतो किंवा कमी करतो. तुम्ही बघतच नाही म्हटल्यानंतर तो काय करणार, त्याचं जे काम आहे ते चालू ठेवणार. त्यामुळे आपण थोडंसं चोखंदळपणा दाखवला पाहिजे आणि आपण काय करतो हे सप्लायरला पण सांगायला पाहिजे की आम्ही हे करतोय बाबा, तुझ्याकडनं जर काय आलं तर मला लक्षात येणार आहे, मी तुला लगेच हायलाईट करणार आहे, मी तुला डेबिट टाकणार आहे किंवा गाडी रिजेक्ट करणार आहे, एक्सेप्ट नाही करणार आहे. हे आपण जर सप्लायरशी बोललो तर सप्लायर थोडासा अजून अवेअर होऊ शकतो. मोस्ट करेक्ट मेथड इज टू मेल्ट अबाउट 200 to 300 kg CRC. मागे जसं म्हटलं की गाडीतनं एक 200-300 किलो मेल्ट करणं हे बेस्ट सोल्युशन आहे, पण तुमचं इंजिन चालू प्रत्येक असतंच असं नाही, त्यामुळे ही मेथड प्रत्येक ठिकाणी लागू होत नाही. क्लिअर इथपर्यंत? नाही जसं म्हटलं नॉट 9 म्हणजे नॉट 1पर्यंत आपण नॉर्मली क्रोमियम घेतो. फॉस्फरस पण नॉटमध्ये पाहिजे, सल्फर नॉटमध्ये पाहिजे. मॅंगनीज जसं मगाशी म्हटलं डिपेंडिंग ऑन तुमच्या ग्रेडवरती तुम्ही मॅंगनीज एक्सेप्टन्स करू शकता. कार्बन सिलिकॉन ऑलमोस्ट नॉट 1मध्ये असतो. क्लिअर इथपर्यंत? अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात या 3पेक्षा चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शक्यतो जो आपला सप्लायर आहे तो चेंज कमीत कमी करणं हा सगळ्यात चांगला सोल्युशन यातला आहे. म्हणजे माझा सप्लायर जर कन्सिस्टंट असेल आणि मी एकाच माणसाकडनं मटेरियल घेतो आहे कन्सिस्टन्सी, तर त्याची कन्सिस्टन्सी पण मला माहिती. मी जर रोज सप्लायर बदलायला लागलो तर मला येणारं मटेरियलमध्ये पण व्हेरिएशन वाढणार आहे. तुम्ही एकच सप्लायर ठेवला किंवा तुमच्या आपण त्यासाठी ISOमध्ये आपण काय करतो, ॲप्रूव्ड सप्लाय लिस्ट बनवतो. का बनवतो, कुठल्या बेसवर बनवतो, तर त्याचा परफॉर्मन्स काय आहे, क्वालिटी रेटिंग काय आहे, बरोबर ना. त्या बेसवर आपण काय केलं असतं, ॲप्रूव्ड सप्लाय लिस्ट बनवली असते. तो जर ॲप्रूव्ड आहे, मला जर कन्सिस्टंटली मटेरियल देतो, मी जर त्याकडनं बदलत नाही, तर हे शक्यतो प्रसंग वादाचे प्रसंग येत नाही. हा प्रसंग येतो कधी, मी कुठला तर नवीन सप्लायर ओळखला आहे, मग त्याला माहीत नाही की मला काय लागतंय, मला माहीत नाही की तो मटेरियल कसं देतो, आणि मग दोघांमध्ये कुठेतरी कॉन्फ्लिक्ट होतात, माझ्या अपेक्षेप्रमाणे मटेरियल येत नाही, आणि मग हे सगळे प्रश्न चालू होतात. त्यामुळे जर तुमचा सप्लायर कन्सिस्टंट असेल तर शक्यतो हे वादाचे प्रसंग येत नाहीत आणि तुम्हाला चांगलं CRC मिळतं. म्हणून शक्यतो आपण म्हणतो की सप्लायर हे जे मेन ए कॅटेगरी मटेरियल्स आहेत, त्या ए कॅटेगरी मटेरियलच्या सप्लायरला शक्यतो हात लावायचा नाही. ते कन्सिस्टन्सी त्याची मेंटेन करायची, जेणेकरून आपल्याला जे इन्कमिंग मटेरियल येणार आहे ते पण कन्सिस्टन्स राहील आणि त्यामुळे येणारे आपले आउटपुट जे आहेत प्रोसेसमधले किंवा फायनलचे ते पण कन्सिस्टंट राहतात. त्यामुळे शक्यतो सप्लायरला हात न लावणं हे त्याच्यावरचं अजून एक चांगलं सोल्युशन आहे. दुसरं महत्त्वाचं मटेरियल म्हणजे पिगॅन. पिगॅन हे बेसिकली व्हर्जिन किंवा प्युअर मटेरियल आहे, ह्याच्यामध्ये प्युरिटी खूप महत्त्वाची, ह्याच्यामध्ये न्यूक्लिएशन असतं, म्हणून पिगॅन आपण वापरतो. पिगॅन वापरण्याचं मेन महत्त्वाचं कारण म्हणजे पिगॅनमध्ये काय असते, न्यूक्लिएशन असते. हे व्हर्जिन मटेरियल आहे, जे इनॉक्युलेशन करते तेच काम काय करते, कोण करते, पिगॅन करते. त्यामुळे पिगॅन वापरणं हे गरजेचं आहे थोड्याफार प्रमाणात. पण दुर्दैवानं होतं असं की HRमध्ये लो सल्फर पिगॅन हे अवेलेबिलिटी खूप कमी आहे, कारण सल्फर जो आहे तो कंट्रोल करणं त्या प्रोसेसमध्ये खूप अवघड असतं. त्यामुळं लो सल्फर पिगॅन करणारे खूप कमी लोक आहेत आणि ती व्हॉल्यूम पण कमी आहे आणि कम्पेअर टू त्याचा रेट पण जास्त आहे. त्यामुळे लोक पिगॅन HRमध्ये वापरताना भितात की बाबा सल्फर जास्त आला तर मी काय करू, भीती असते कुठतरी. त्यामुळे खूप कमी लोक वापरतात. त्यामुळे शेसागवा हा मेजर सोर्स आहे आत्ता तरी, जे गॅरंटेड किंवा कन्सिस्टंटली लो सल्फर पिगॅन देतं HRमध्ये, आणि त्याची आउटपुट त्याचं कमी आहे, त्याचं व्हॉल्यूम कमी आहे, त्यामुळे लोकांना जास्त मिळत नाही आणि काही लोक त्यामुळे वापरत नाही. पण पिगॅन हे कधीही वापरणं
थोड्या प्रमाणात काय म्हणा वापरणं चांगलं आहे. एक 10% जरी तुम्ही वापरलं तरी सफिशियंट आहे. 10% जरी गेलं कन्सिस्टंटली तर तुमचं न्यूक्लिएशन जी लेवल आहे मेटलची ती कॉन्स्टंटली मेंटेन होती. त्यामुळे तुम्हाला कार्बाईडसारखे विषय किंवा मस्टॅबिलिटीचे विषय येत नाही. मायक्रोस्ट्रक्चर चांगलं मिळतं, नोडल काउंट चांगला मिळतो, मेटलची फ्लुइडिटी चांगली मिळते, शिंकेज टेंडन्सी कमी होती. या सगळ्या गोष्टींचे ॲडव्हान्टेजेस आपल्याला पिगांमुळे मिळतात. नोडल काउंट चांगला मिळतो. शिवाय सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर काय होतं तर तुमचं पॉवर कन्झम्पशन कमी होतं. कारण पिगान कसं असते लहान ठोकळे असतात आणि तुम्ही ज्या बॉटमला ज्या फर्नेस मेल्ट झाल्या एम्प्टी झाल्या तर टाकता येते त्यावेळेस ॲटोमॅटिकली काय होतं डेन्स चार्ज तयार होतं. डेन्स चार्जमुळे तुमचं जे कॅपलॉक लागतो सुरुवातीच्या 1 मिनिटामध्ये तो लागत नाही. कारण डेन्स चार्जिंग असल्यामुळे डायरेक्टली तुमची जी फर्नेसची पॉवर आहे ती फुल पॉवरला जाते आणि तुम्हाला पॉवर कन्झम्पशनमध्ये कमीत कमी एक 20 ते 25 युनिटचा फायदा होतो. त्यामुळे जरी पिकाची कॉस्ट जास्त असली तरीसुद्धा हे बेनिफिट जे आहेत हे बेनिफिट ते कुठेतरी कवर करून तुम्हाला देतात. गुड फॉर प्रिपरेशन ऑफ फेरेटिक ग्रेड. फेरेटिक ग्रेडसाठी बेसिकली पिगान हे वापरलं जातं. पॉलिटिक ग्रेडला थोडंसं मारक असतं कारण फेराईट वाढतं. तुम्हाला फेराईट कदाचित वाढण्याची शक्यता असते पण फेरेटिक ग्रेडला पर्टिक्युलरली पिगान वापरणं हे कधी पण चांगलं आहे. तिसरा महत्त्वाचा म्हणजे तुमचे होम रिटर्न किंवा RR. आता RR हा एक खूप महत्त्वाचा भाग आहे आणि खूप सेन्सिटिव्ह भाग आहे जिथं आपण बऱ्याच वेळा चुका करतो. काय चुका करतो तर आपण आपला RR साठवून ठेवतो, वापरतच नाही. कुठेतरी पडलेलं असते, कुणाचं लक्ष नसते आणि मग ते तुमचं यील्ड किती आहे समजा आपण धरू 70% आहे, 30% RR जनरेट होतं आहे. तुमचं सगळं रिजेक्शन जर गोळा केलं तर 7 ते 8% रिजेक्शन असेल. बरोबर म्हणजे किती झालं 30 आणि 7 37%. मी म्हणतो 35% राऊंड फिगर करून 35% RR तुमच्याकडे असायलाच अवेलेबल पाहिजे. कारण रोजचं रिजेक्शन निघतं, रोजचं रनरायझर निघत आहेत तुमच्या कास्टिंगमधनं. म्हणजे 35% RR रोजच्या ह्याच्यामध्ये काय व्हायला पाहिजे सर्किट व्हायला पाहिजे. पण अनफॉर्च्युनेटली होत नाही. लोक 20%च वापरतात, 22% वापरतात, 25% वापरतात आणि मग ते वरचं जे 10% RR आहे ते बऱ्याच ठिकाणी ज्यावेळेस जिथं पर्टिक्युलरली कास्टा आणि एशियन मिक्स आहे तिथं काय होतं ते 10-15% RR आहे ते कास्टानं वापरलं जातं. चुकून म्हणा, मुद्दामून म्हणा, नाईट शिफ्टला म्हणा. आणि मग काय होतं एशियन RRची किंमत ही जर बघायला गेलो आपण ही साधारण 50 रुपयाच्या आसपास आहे आणि कास्टायनची RRची किंमत साधारणपणे 40 रुपयाच्या आसपास आहे. म्हणजे 40 रुपयाचं मटेरियल जिथं टाकायला पाहिजे तिथं जर मी 50 रुपयाचं मटेरियल टाकलं तर काय होणार आहे कंपनीचं नुकसान होणार आहे. आणि परत मला ते 50 रुपयाचं मॅच करण्यासाठी मी CRC वापरणार, CRCला कॉम्पन्सेट करायला कार्बन टाकणार, सिलिकॉन टाकणार, मॅंगनीज टाकणार, कॉपर टाकणार. जे ऑलरेडी हे सगळं आहे ते मटेरियल कुठे वापरलं आहे ज्याची गरज नाही मला तिथं मी कास्टायनला वापरतो. त्यामुळं RR व्यवस्थित मेंटेन करणं, ते प्रॉपरली रोजच्या रोज वापरणं, ते रिशॉर्ट करून घेणं हे खूप गरजेचं आहे. तिथं बरीच लोक चुका करतात. दुसरा महत्त्वाचा मुद्दा याच्यातला आहे की RRचं सिग्रिगेशन. म्हणजे उदाहरणार्थ मी 400/15ची ग्रेड करतो आहे आणि मी जर 500/7चं RR त्याला वापरलं काय होणार आहे माझा कॉपर आणि मॅंगनीज गरज नसताना त्या ग्रेडला जाणार आहे. त्या ग्रेड दोन्ही नुकसान होणार. एक तर मला 500/7 जास्त करणार त्यावेळेस मला कॉपर आणि मॅंगनीजचा RR पाहिजे ते मिळणार नाही आहे. मग मला परत तिथं CRC वाढवून कॉपर मॅंगनीज ॲडिशन टाकायला लागणार. हा पहिला नुकसानीचा भाग झाला. आणि दुसरा नुकसानीचा भाग असा आहे की मी जे नको ते RR मी 400/15 टाकलं आहे तिथं माझा कॉपर वाढणार, मॅंगनीज वाढणार, मला हवा तो हार्डनेस मिळणार नाही, हार्डनेस वाढणार, तिथं परलाईट वाढणार, कस्टमरकडनं कंप्लेंट येणार किंवा मला परत ते ॲनालिंग करून घ्यायला पाहिजे. बरोबर ना. हे सगळे परत विषय मला फेस करायला पाहिजे. त्यामुळं RRचं सेग्रिगेशन ग्रेड वाईज करणं खूप गरजेचं आहे. मी नेहमी काय सांगतो की किमान 2 ग्रेडमध्ये करा. म्हणजे असं म्हणत नाही की अगदी प्रत्येक ग्रेडचं करा. 400/15 वेगळं, 400/18 वेगळं किंवा 500/7 वेगळं, 700/3 वेगळं, 700/2 एवढं करायची पण गरज नाही. तुम्ही 2मध्ये करा. एक फेरेटिक आणि परलेटिक. जे फेरेटिक आहे ज्याच्यामध्ये कॉपर टाकायला लागत नाही मला ते सगळं फेरेटिक ते तुम्ही वेगळं ठेवा. ते फेरेटिक लावा. जिथे मी कॉपर टाकणार नाही भले तो 0.3 असेल जे 0.7 असू दे ते मी एकत्र केलं आणि ते मी 500/7ला वापरलं काय, 700/3ला वापरलं काय, 700/2ला वापरलं तरी चालते मला. कारण त्यामध्ये कॉपर पण आहे, मॅंगनीज पण आहे. बरोबर ना. कारण मी CRC पण टाकणार आहे. त्यामुळे जरी मला 0.3 कॉपर पाहिजे आणि मी 0.5 कॉपरचं मटेरियल टाकलं तरी CRC बी 0 आहे. त्यामुळे एकदम काय तो माझा 0.6 जाणार नाही आहे. तो काय 0.5 पाहिजे तिथं 0.45 येईल. मला तो थोडीशी ॲडिशन करावं लागणार आहे. त्यामुळे 2 ग्रेडमध्ये तरी ॲटलिस्ट फेरेटिक आणि परलेटिक एवढं तरी काम. जर 3 वापरत असाल
तर टीनचं मात्र तुम्हाला परत तिसरं सेपरेट करावं लागणार. कारण टीन कशामध्येही टाकून चालणार नाही, कारण टीन महागातला आहे. त्यामुळे ते जर आज वापरत असाल तर तिसरं 3 टाईपमध्ये तुम्हाला सेग्रिगेशन करणं गरजेचं आहे. पण जर ते नाही केलं तर सगळे हे प्रॉब्लेम तुम्हाला काय होणार, फेस करावे लागणार. तर होम रिटर्न कीप देम सेपरेटली फॉर ग्रे कास्ट आयर्नपासून सेपरेट ठेवणं गरजेचं. आता ग्रे कास्ट आयर्नपासून सेपरेट ठेवायचं कारण काय, तर समजा चुकून मी ग्रे कास्ट आयर्नचा एखादा RR किंवा एखादी बॅच जर चुकून एजीआयमध्ये टाकली तर काय होणार आहे, सल्फर वाढणार, दुसरं क्रोमियम वाढणार. ठीक आहे, मॅंगनीज वाढला तरी मॅंगनीज कदाचित पॉलिटिकेट असेल तर तुमची मॅच होऊन जाईल, कार्बन मॅच होऊन जाईल, सिलिकॉन मॅच होऊन जाईल. पण सल्फर आणि क्रोमियम या 2 गोष्टी मॅच होणार नाहीत. सल्फर वाढला की तुम्हाला परत मॅग्नेशियम वाढवायला पाहिजे. बरं, एवढं सगळं करून हीट ओके येईल याची गॅरंटी नाही. शिवाय क्रोम वाढणार, क्रोम वाढला की मस्टॅबिलिटीचे प्रॉब्लेम येणार, मस्टिंगवाला ओरडणार. त्यामुळं एजीआयनचा RR हे कास्टायनचा RR एजीआयनमध्ये जाता कामा नये. एकूण एजीचं कास्टायनमध्ये गेलं तर चालतं म्हणजे चालवायला नाही पाहिजे, पण चालतं, पण त्याचं क्वालिटी इश्यू येत नाही. इश्यू येतात ते तुमचे कमर्शियल इश्यू येतात, जे चुकीचं आहे, जे व्हायला नाही पाहिजे. कारण तुमचं डायरेक्ट नुकसान आहे, ते गरज नाही ते नुकसान करायची. आपण स्वतःहून आपल्याला माहीत असताना आपण पायावर धोंडा मारला तर काय होणार आहे, आपल्याच पायात न रक्ता येणार आहे, बरोबर ना. त्यामुळे तसं करता कामा नये. पण ग्रे कास्टायनचा RR हे एजीआयनमध्ये टाकणं म्हणजे जस्ट लाईक हँगिंग, फाशी, त्याला दुसरं काही शिक्षा नाही. कास्टायनचं एजीआयनला टाकलं, कास्टायनचं एजीआयनचं कास्टायनला टाकलं तर ठीक आहे, जन्मठेप 2 वर्ष काही, 3 वर्ष काही इथपर्यंत. पण कास्टायनचं जर एजीआयनला टाकलं तर फाशी, बाकी काय नाही, त्याला दुसरा पर्याय नाही. कारण तुमचं डायरेक्ट पूर्ण हीट ही तुमची कशावरती येणार आहे, रडारवरती येणार आहे. त्यामुळं ती चूक कधीही करू नका. ते सेपरेशन पाहिजे आणि एजीआयनमध्ये पण ग्रेड वाईज सेपरेशन असायला पाहिजे. त्यामुळे इफ यू मिक्स ग्रे कास्टायन स्टॅप फ्रॉम डक्टाईल स्टॅप इट विल इन्क्रीज सल्फर कंटेंट आणि क्रोमियम, जसं म्हटलं मागाशी तसं. कलर कोडिंग करू शकतो आपण, किंवा पुढे फोटो असेल अशा प्रकारे आपण लेटर लावू शकतो, 5, 6, 7 किंवा फेरेटिक, पर्लिटिक, F आणि P पण लावू शकतो. प्रत्येकाची पद्धत वेगळी असते. एक साऊथ इंडियन फॉन्ड्रीमध्ये गेलो होतो कोइंबतूरला, तिचं कलर कोडिंग करतात. 8-9 टाईपचे कलर होते, 9 टाईपचे कलर लावलेत आणि 9 टाईपचे बिन होत्या. तिथं कंपल्सरी त्या ग्रेडचं त्या बिनमध्ये मटेरियल जात होतं, पण ते जात होतं, परफेक्टली जात होतं. आणि त्यावेळेस त्या ग्रेडप्रमाणे ते मटेरियल उचलून ते सेपरेट स्टोअरच होता असं. तर तिचं कलर कोडिंग होतं. काही जणं लेटर लावतात, काही जणं त्याच्यावरती म्हणजे नुसतं बिन करून बिनवरती आयडेंटिफिकेशन असते, बाबा ही फेरेटिक ग्रेड आहे, ही पर्लिटिक ग्रेड आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ते काय करू शकतो, स्टोअर करू शकतो आणि गरजेप्रमाणे वापरू शकतो. त्यामुळे तुमचं काय होतं, ऑलरायझेशन कमी होती, रिड्यूस होती, त्यामुळे कॉस्ट तुमची कमी होती आणि तुम्हाला प्रॉपर ग्रेड मिळण्याची शक्यता पण वाढते, चुका होण्याची शक्यता नसते त्यामध्ये. अदर वेज टू पुट ग्रेड वाईज नंबर, जसं ऑलरेडी आपण बोललो, डाऊन स्टोअरवरती किंवा रनर बारवरती आपण नंबर लावू शकतो. त्यानंतर शॉर्ट ब्लास्टिंग करणं गरजेचं आहे, त्यावरती माती काढणं गरजेचं आहे. जर माती नाही काढली तर पॉवर कन्झम्पशनवरती इफेक्ट होणार, स्लॅग वाढणार, स्लॅग वाढला की तुमचं भट्टी लेट होणार, प्रोडक्टिव्हिटी कमी होणार, पॉवर कन्झम्पशन वाढणार. थोडक्यात आपण माती बिल्ड करायचे पैसे खर्च करायला लागलो आहे. त्याचा जर तुम्हाला फायदा आहे, तुमच्या कस्टमरला फायदा आहे, फायदा कोणाला आहे, इलेक्ट्रिसिटी बोर्डला फक्त फायदा आहे, बाकी कुणाला त्याचा फायदा नाही आहे. करेक्ट. त्यानंतर कन्सिडर द यील्ड, जसं मगाशी ऑलरेडी आपण बोललो, यील्ड जर तुमचं 70% असेल तर 30% प्लस 5% तुमचं रिजेक्शन असं 35% RR हे जायलाच पाहिजे. रोज तुम्ही व्हेरीफाय केलं पाहिजे की माझं RR रोजचं आत भट्टीमध्ये किती गेलं. ते जर त्यापेक्षा कमी जात असेल तर याचा अर्थ कुठंतरी काय आहे, लूपहोल आहे, कुठंतरी प्रॉब्लेम आहे आणि तो प्रॉब्लेम सोडवण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे की ते RR मागं का राहायला लागले, स्टम्बलिंग होईना, शॉर्ट ब्लास्टिंग होईना, आणि मग त्याच्यावरती काम करून ते रोजच्या रोज सेपरेट व्हायला पाहिजे. त्याचं अजून महत्त्वाचं एक कारण असं आहे की तुम्ही ज्यावेळेस RR कमी वापरताय त्यावेळेस ॲटोमॅटिकली काय वापरताय, CRC जास्त वापरताय किंवा पिगान जास्त वापरताय. CRC आणि पिगान हे काय आहे, लॉट आउट आयटम आहे, बाहेरनं घेतलं आहे. मी आज साहेबांनी जर घेतलं 30 डेजला तो सप्लायर दारातून बसतोय, मला पैसे द्या म्हणून, बरोबर ना. जेवढं ते वाढणार तेवढं तुमचं काय होणार, आउट गोईंग कॅश फ्लो
वाढणार. थोडा ऑर्गॅनिक कॅश फ्लो वाढला की ऑटोमॅटिकली तुमची कॅश सायकल हे करणार. आणि ते मग घरातलं मटेरियल शिल्लक ठेवायचं आणि बाहेरचं पैसे वाटत सुटायचं हे बरोबर नाही. त्यामुळे आतलं मटेरियल वापरणं गरजेचं आहे. ते जेवढं मॅक्सिमम वापरता येईल. उलट मी तर म्हणतो समजा आज कस्टमरकडनं 10 टन रिएक्शन परत आलं तुमचं 3 महिन्याचं एकदम, तर मी 30%च्या ऐवजी 40% पण वापरू शकतो. तर 40% वापरतं माझं CRCचं कन्झम्पशन कमी होईल, तेवढे माझे बाहेरचं मटेरियल वापरणं कमी होईल, तेवढे माझे 4 पैसे काय होतील आत फिरतील, तेवढे साधारण पैसे 4 पैसे कमी द्यायला लागतील. तर हा पण विचार आपल्या शॉप फ्लोअरमध्ये काम करणाऱ्या माणसांमध्ये असायला पाहिजे, पर्टिक्युलर हेड ऑफ डिपार्टमेंटला असायला पाहिजे आणि तो आपण खालच्या लोकांपर्यंत पोचवायला पाहिजे. हे झालं आपलं स्क्रॅप. आता आपण येणार कुठं ऑलाईजमधलं सगळ्यात पहिलं म्हणजे कार्बन GPC पण नको, आपण कार्बोरायझर म्हणूया किंवा कार्बन म्हणूया. कार्बनमध्ये वेगवेगळे प्रकार आहेत. आता कास्टँडला आपण काय वापरतो नॉर्मली CPC वापरतो बरोबर. तसं एजंटला आपण GPC वापरतो किंवा काही लोक कार्बोरायझर वापरतात किंवा शेल कोक वापरतात. देर आर 3 ऑप्शन्स इन डाक्टालँड. काय ऑप्शन्स आहेत? 1 ग्राफाईट GPC, नंबर 2 कार्बोरायझर, नंबर 3 शेल कोक. हे 3 ऑप्शन आपण एजंटमध्ये कार्बन ॲडिशनसाठी वापरू शकतो. आणि यातला पहिला आणि सगळ्यात चांगला ऑप्शन म्हणजे GPC. आता GPC ह्याच्यामधला मेन फॅक्टर आहे की सल्फर. कारण या कार्बोरायझर किंवा कार्बन ॲडिटिव्ह मटेरियलमध्ये सल्फर हा मेजर फॅक्टर असतो. त्यामुळे ज्याचा सल्फर कमी, आपल्या ह्याच्यामध्ये सल्फर कंट्रोल करायचा आहे, तर सल्फर वाढला तर काय होणार आहे, मला मॅग्नेशियमची ॲडिशन वाढवायला पाहिजे किंवा मला एजंट बनवण्याची शक्यता माझी काय होणार आहे, ऑटोमॅटिकली कमी होणार आहे. कारण माझं सल्फर हा मेजर फॅक्टर आहे याच्यामध्ये. एजंटमध्ये सल्फर प्लेज अन इम्पॉर्टंट रोल इन एजंट. त्यामुळे मला सल्फर कमी पाहिजे आणि सल्फर कमी घ्यायचं काम कोण करतं, तर GPC करतं. वेअरॅज कार्बोरायझरमध्ये सल्फर हा थोडा हायर साईडला असतो कंपॅरेटिव्हली. दुसरी महत्त्वाची गोष्ट, त्याचा जो डिझॉल्विंग पॉईंट असतो तो पण हायर असतो. त्यामुळे काय होतं, बऱ्याच वेळा कार्बोरायझर वापरणारे लोक, कार्बोरायझर हा स्वस्त असतो त्यामुळे बऱ्याच फाउंड्रीज वापरतात. मग होतं असं की कार्बोरायझर टाकला आहे आणि माझी जर भट्टी 30 मिनिटामध्ये येणार आहे, माझं हाय मेल्टिंग युनिट आहे आणि माझी भट्टी जर 30 मिनिटात येणार आहे, कार्बोरायझरचं जर डिझॉल्विंग पॉईंट 40 मिनिटं आहे, तर होणार असं की मी 25व्या मिनिटाला किंवा 30व्या मिनिटाला सॅम्पल काढणार आहे. त्यावेळेस मी जो कार्बोरायझर टाकला आहे त्याचं 100% डिझॉल्युशन झालेलं नाही आहे, ते कुठेतरी 70% 60% झाले आहे. त्या मोमेंटला मी सॅम्पल काढलं आहे आणि त्या सॅम्पलवरती मला कार्बन दिसतोय 340, मला पाहिजे 360. मग मी काय करणार, कार्बन कमी आहे म्हणून मी कार्बन टाकणार. मी कार्बन टाकणार, बाकीच्या गोष्टी स्लॅक काढणं, ॲडजस्टमेंट करणं, टेम्परेचर करणं सगळं करणार. यामध्ये परत 10 मिनिटं गेली माझी. त्या 10 मिनिटात काय होणार आहे, तुम्ही पहिला कार्बन टाकलेला आहे ते जे 70% डिझॉल्युशन झाले ते आता 90-95% माहीत होणार. म्हणजे तो 340चा 360 होणार. प्लस मी नवीन कार्बन तो टाकला आहे का, तर कमी आला होता त्याचं पण डिझॉल्युशन चालू झालं आहे. आणि मला मग अशा केसमध्ये तुम्हाला बऱ्याच वेळा काय दिसतं की आपण एजंटमध्ये जर बघितलं तर कार्बन जो बाथमध्ये असतोय त्याच्यापेक्षा फायनलला कार्बन हा कमी यायला पाहिजे बरोबर. तर ते एक्झॅक्ट उलटं होतं की बाथपेक्षा फायनलचा कार्बन वाढलेला दिसतो तुम्हाला बऱ्याच वेळा. हे का दिसतो, तर लेट रिकव्हरी कार्बनची मिळते. आणि ते लेट रिकव्हरी कशावर मिळते, तर आपला कार्बनचा डिझॉल्युशन पॉईंट आणि आपला मेल्टिंगचं टायमिंग हे आपण कुठंतरी मॅच केलेलं नसतं. आणि हे कुणी तुम्हाला सप्लायर सांगत नाही, कारण त्याला त्याचं मटेरियल खपवायचं असतं. त्यामुळे तो तुम्हाला शहाणा करायला जात नाही. त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे की तुम्हाला, म्हणून बऱ्याच वेळा तुम्ही ट्रायल ॲज ए म्हणजे फॉर्मेमध्ये मी नेहमी सांगतो की फॉर्मेमध्ये काम करत असताना तुम्ही स्वतःहून काही एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही मॅनेजमेंटला सांगा न सांगा, तुमचे स्वतःचे काही एक्सपेरिमेंट पण असायला पाहिजेत की त्याशिवाय तुमचं नॉलेज वाढत नाही. त्याच्यात तुम्हाला समजत नाही की मी फॉर्मेमध्ये स्वतःचं अपग्रेडेशन म्हणतो आपण, ते करायचं असेल तर काही एक्सपेरिमेंट करा. तर उदाहरणार्थ पहिलं एक्सपेरिमेंट काय आहे, तर कार्बनच्या बाबतीत तुम्ही बाथचं सॅम्पल काढलं, मग त्यानंतर साधारण 10 ते 12 मिनटं तुमची जातात. मग तुम्ही परत 5 मिनिटांनी अजून एक सॅम्पल काढायचं, अजून 5 मिनिटांनी एक काढायचं आणि टॅपिंगच्या एक काढायचं. हे 4ही सॅम्पलचा रिपोर्ट हा तुम्ही कम्पेअर करून बघा. तर तुमच्या पण लक्षात येईल की कार्बन माझा वाढत गेला आहे तर तो कन्सिस्टंट आहे. ह्याच्यावर तुमच्या लक्षात येईल की मी जो कार्बन टाकतो जी लेट रिकव्हरी माहिती का नाही मिळत, हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. हे तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तुमचं तुम्ही हे केलं पाहिजे. आणि मग यात जर तुम्हाला काय दिसतं तर तुम्ही मग क्वालिटीकडे यायला पाहिजे, मॅनेजमेंटकडे जायला पाहिजे की असं हा ग्राफ दिसतोय, या ग्राफवरून आपल्याला दिसते की लेट ॲडिशन आहे, मग आपण कार्बन बदलला पाहिजे का, मग सप्लायरची बोलायला पाहिजे. सप्लायर तुम्हाला कदाचित ग्रेड चेंज करून देईल, पण हा अभ्यास हा तुम्हालाच करायला पाहिजे. हे तुम्हाला कुणी सांगणार नाही की असं करा.
त्यामुळे तुम्ही स्वतःहून अभ्यास केला पाहिजे की मी अजून इथं काय करू शकतो, काय शिकू शकतो, अजून ह्याच्यामध्ये मी कसं माझं नॉलेज वाढवू शकतो. आणि हे जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत तुम्ही फाउंड्रीमध्ये काय म्हणतो आपण त्याला, तुमचा इंटरेस्ट पण वाढणार नाही. इंटरेस्ट फाउंड्रीमध्ये एक लक्षात घ्या, फाउंड्रीमध्ये माणसं का टिकत नाही, त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांना फाउंड्रीमधला इंटरेस्ट नसतो. त्यांना फाउंड्री इंटरेस्टिंग वाटत नाही किंवा तिथं त्यांना सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळत नाही. ते कधी मिळेल, ज्यावेळेस तुम्ही अशा गोष्टी कराल आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काहीतरी नवीन शिकायला लागला आहे, तुम्हाला काहीतरी अनुभव यायला लागले, त्याचा तुम्हाला उपयोग व्हायला लागला आहे, त्यावेळेस तुम्ही ॲटोमॅटिकली फाउंड्रीमध्ये इन्व्हॉल्व होत जाता. आणि इन्व्हॉल्वमेंट जिथं असते तिथं काय होतं, तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळतं आणि तुम्ही लॉंग टर्म काम करता. आज दुर्दैवानं नवीन पिढीमध्ये ती नाही आहे आणि त्यामुळे ती काय होती, 6 महिने करतात, वर्षात करतात आणि वर्षांनी परत चेंज ओव्हर करतात. जुनी पिढीमध्ये ती इन्व्हॉल्वमेंट होती कारण त्या काळात हे ॲटोमेशन नव्हतं. त्यांना बऱ्याचशा गोष्टी अशा पद्धतीनं शिकाव्या लागत होत्या. आज काय झालं, ॲटोमेशन आहे. आज तुम्हाला एकाच क्लिकवरती सगळं कळतं आहे. बोरॉन किती कळतं आहे, अँटीमनी किती कळतं आहे, सगळं कळतं आहे. त्यामुळे तो जी इन्व्हॉल्वमेंट जी आहे ती इन्व्हॉल्वमेंट कुठेतरी कमी व्हायला लागली आहे. ती इन्व्हॉल्वमेंट कमी होणं हे घातक आहे. त्यामुळे तुमची इन्व्हॉल्वमेंट वाढणं गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रकारचे एक्सपेरिमेंट करणं गरजेचं आहे. मी नेहमी सांगतो, तुमचं प्रत्येक भट्टी किंवा प्रत्येक फाउंड्रीमधली भट्टी वेगवेगळी असते. तुम्हाला माहीत पाहिजे की माझं टेम्परेचर मिनटाला किती वाढतं आहे, माझं टेम्परेचर मिनटाला किती कमी होतं आहे, माझा मॅग्नेशियम एका मिनटामध्ये किती ड्रॉप होतो आहे. मग त्यासाठी तुम्हाला काय केलं पाहिजे, पहिल्या पेटीवरचा मॅग्नेशियम बघायला पाहिजे, 1 मिनिटाचं जर परत एक सॅम्पल घेऊन मॅग्नेशियम बघायला पाहिजे, 2 मिनिटाचं बघायला पाहिजे. असे तुम्ही 8, 9, 10 एक्सपेरिमेंट केले की त्याचा ग्राफ तयार करायला तुमच्या लक्षात येईल की माझा मिनटाला नॉट 3 मॅग्नेशियम कमी होतो आहे किंवा माझा पहिल्या पिठला एवढा येतो, शेवटच्या पिठला येतो. तर मी शेवटच्या पिठलाच एवढा आला तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या पिठला माझा एवढा असणार आहे, मग मी मॅग्नेशियम कमी करू शकतोय का, कमी करू शकतो. हे कधी तुम्ही कॉन्फिडंटली सांगू शकता, ज्यावेळेस तुमच्याकडे हा स्वतःचा सेल्फ डेटा असेल त्याच वेळेस. आणि हा ज्याला IITमध्ये तुम्ही म्हणताय थिंग्स गो रॉंग थिंग्स गो राईट, किंवा अजून एक थिअरी ह्याच्यामध्ये IITमध्ये वापरली जाते की तुमचा स्वतःचा काय म्हणतो आपण त्याला डेटा असायला पाहिजे, बरोबर ना, डेव्हलपमेंटचा किंवा प्रोसेसचा. तुमचं स्वतःचं जसं एक बायबल असते तसं तुमचं स्वतःचं काय असायला पाहिजे, एक बायबल असायला पाहिजे की मला प्रोसेसमध्ये कसं कशा गोष्टी कमी होतात, कशा वाढतात, काय केलं तर काय होतं, हे तुमचं तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तसं कार्बनच्या बाबतीत लेट ॲडिशन ही महत्त्वाची आहे. त्यामुळे हा झाला कार्बोनेटरचा विषय. त्यामुळे तुमचा बऱ्याच वेळा बादपेक्षा फायनलचा कार्बन हा जास्त येतो, कारण त्याचं काय होतं, तुमची लेट कार्बनची रिकव्हरी होते. आता यात फक्त कार्बन इन्व्हॉल्व नसतोय, हे मुद्दाम मी काय सांगायला लागलो आहे हे पण लक्षात घ्या. यात फक्त कार्बन इन्व्हॉल्व नाही आहे. कार्बनमध्ये काय असतं, अजून एक महत्त्वाची गोष्ट, सगळ्यात महत्त्वाचा भाग काय असतोय, सल्फर. कार्बनमध्ये सल्फर हा खूप महत्त्वाचा आहे. नुसतं कार्बन महत्त्वाचं नाही. जसा कार्बनची रिकव्हरी लेट होणार तशी काय होणार, सल्फरची रिकव्हरी पण लेट होणार आहे. त्यामुळे बातला तुम्हाला दिसणार की माझा सल्फर किती आहे, नॉट 10 आहे, नॉट 10 आहे. तुम्ही म्हणणार नॉट 10 म्हणजे चांगला आहे, ठीक आहे. आपण तुमचा तो नॉट 10 आहे तो 70% रिझॉल्युशनला होता, 90%ला तो किती झाला, 14 झाला. प्लस तुम्ही कार्बन टाकला आहे त्याचा परत वाढणार, मग तुमचा सल्फर ॲक्च्युली जे स्टॅपिंग करणार तेच नॉट 2 होता. आणि तुम्ही जे मॅग्नेशियम टाकले ते नॉट 1च्या हिशोबाने टाकलेलं आहे, मग काय होणार, तुम्हाला जो फायनलला अपेक्षित मॅग्नेशियम आहे तो मिळणार नाही, कदाचित फेल्युअर पण येऊ शकतं. त्यामुळं लेट ॲडिशन ऑफ कार्बन आणि लेट रिकव्हरी ऑफ कार्बन या 2 गोष्टीवरती खूप फोकस करणं गरजेचं आहे. त्यामुळे कार्बन हा खूप महत्त्वाचा एलिमेंट एजनमध्ये आहे. म्हणजे मगाशी म्हटलं डिसिप्लिन, एजनमध्ये हेच खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे कार्बनची शक्यतो कधीही लेट ॲडिशन करायची नाही, कधीही. कार्बन तुमचा हायर साईडला येऊ दे, 380 पाहिजे ना, तुम्ही 390 M करा. 10 किलो मी CRC टाकेन आणि तो डायल्यूट करेन, पण मी लेट ॲडिशन कधी कार्बनची करणार, कारण त्याचा डायरेक्ट संबंध तुमचा सल्फरशी पण येतो. हे झालं कार्बोरायझरबद्दल. आता GPCमध्ये एक फायदा काय आहे की GPCमध्ये सल्फर लोअर साईडला आहे आणि कार्बनचं डिझॉल्युशन पण फास्ट आहे. त्यामुळे तुम्ही GPC जरी लेट ॲडिशन म्हणून वर जरी टाकला तरी तो विदिन 1 मिनिटामध्ये 1.5 मिनिटामध्ये तो डिझॉल्व होतो आणि तुम्हाला जे डिझायर रिझल्ट आहे तो मिळतो. ह्याच्यामध्ये लेट रिकव्हरी पण मिळत नाही, इमिजिएट रिकव्हरी मिळते. त्यामुळे GPC हा बेस्ट आहे. आता GPC चांगला ओळखायचा कसा, तर त्यातला कुठला तरी कण घ्यायचा आणि कागदावरती चित्र काढायचं. जसं आपलं सिस्पेननं पेन्सिलनं चित्र येतं तसं जर चित्र आलं याचा अर्थ तो GPC चांगला.
हां ग्राफाईट शिसच आहे ते. आपण पेन्सिल वापरतो त्यातला एक तुकडा घेऊन फक्त जर तुम्ही कागदावरती केला त्याच्यावरती चित्र यायला पाहिजे किंवा ते प्रॉपरली जसं पेन्सिल उठली तसं उठायला पाहिजे. ह्याचा अर्थ ते ग्राफाईट चांगलं कारण त्यात पण मिक्सिंग असते. पण GPC इज बेस्ट. तिसरा जो भाग आहे तो सगळ्यात चांगला ॲक्च्युली खरं सांगायचं ते शेल्को. त्याच्यामध्ये सल्फर नसतोच, ऑलमोस्ट झिरो असतो सल्फर. फक्त त्याचे 2 डिसॲडव्हान्टेजेस आहेत. त्यामुळं आपल्या एरियामध्ये म्हणजे आपल्या म्हणण्यापेक्षा आपल्या म्हणू शकतो कारण बेळगाव पण पश्चिम किंवा आपल्या महाराष्ट्राच्या भागात येतं. नॉर्मली साऊथमध्ये जर बघायला गेला आपण तर कोइंबतूर या भागामध्ये अजूनही शेल्कोक हा 80% फाउंड्या वापरतात. एक तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या भागात शेल्कोकची अवेलेबिलिटी पण जास्त आहे कारण नारळाची झाडं खूप आहेत त्यामुळे अवेलेबिलिटी चांगली आहे. त्यामुळे अजून बऱ्याच फाउंड्री शेल्कोक वापरतात. शेल्कोकमध्येच 2 बेसिक ॲडव्हान्टेज म्हणजे सल्फर झिरो असतो, हा सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज आहे. पण त्याचे आणि कार्बनची पण त्याचे 2 डिसॲडव्हान्टेज म्हणजे कार्बनची रिकव्हरी खूप कमी आहे. म्हणजे जसं 50% म्हणजे तुम्हाला जर आपण 20 किलो टाकावं लागत असेल तर तुम्हाला तो शेल्कोक जवळजवळ 40 किलो टाकावा लागतो. तर 40 किलो टाकून त्यातनं जो स्लॅग 40 किलो बाहेर काढायला पाहिजे पण तो रिफिलिंग केलं पाहिजे. ते ॲडिशनल काम वाढतं. आणि दुसरं म्हणजे तो इमिजिएट जर पाण्याच्या संपर्कात आला तर तो पेट पण घेतो. त्यामुळे ती एक रिस्क असते. उन्हामध्ये आलं तर ती पेट घेतो. त्यामुळे लोक काय करतात त्याच्यावर ते पाणी टाकलं जातं मुद्दामून. मग तो ओलसर होतो. ओलसर झाला की ते परत मेटल फ्लॅशिंग होणं किंवा ते ओलसर असल्यामुळे त्याला मेल्टिंगला पण वेळ लागतो. या सगळ्या गोष्टी असल्यामुळं शेल्कोक लोक जास्त वापरत नाहीत. पण तो परत एकदा काय चांगला सोर्स आहे ॲक्च्युली. पण त्यामुळे लोक GPCवरती मॅक्सिमम लोक जातात. त्याचं कारण मेन म्हणजे लो सल्फर आहे आणि कार्बनची रिकव्हरी खूप चांगली आहे. आता GPC पण 2 किंवा 3 प्रकारात मिळते. एक म्हणजे पावडर फॉर्म असते आणि ग्रॅन्युलर फॉर्म असतो. पावडर फॉर्ममध्ये रिकव्हरी थोडी कमी असते, मे बी 90%च्या आसपास, 90-92%च्या आसपास रिकव्हरी मिळते तुम्हाला. पण ग्रॅन्युलर फॉर्ममध्ये जर बघायला गेलं तर 95 ते 98% रिकव्हरी मिळते. म्हणजे तुम्हाला जर 3 किलो कार्बन टाकायचं असेल तर ऑलमोस्ट 3.1 वगैरे जर कार्बन टाकला तर तुम्हाला जो एक्सपेक्टेड कार्बन आहे तो फर्स्ट टाईम राईट मिळतो GPCमध्ये. वेळाच कार्बोरायझरला ती रिकव्हरी 60%पासून साधारणपणे 80%च्या आसपास डिपेंडिंग ऑन त्यांच्या ग्रेडवरती अवलंबून होते. GPCमध्ये फिक्स कार्बन 98% असतोय, सल्फर नॉट 5 असतोय. ह्याच्यात मॉइश्चर पण कमी असते. GPCचा एक ॲडव्हान्टेज म्हणजे ह्याच्यात मॉइश्चर नसते. ॲश 1% वर VM 0.45 जसं मगाशी म्हटलं तसं 0.2 to 3 mmच्या रेंजमध्ये तुम्हाला ते मिळू शकतं. पावडर फॉर्ममध्ये 0.2 to 1 mm असतं आणि ग्रॅन्युलमध्ये जर बघायला गेलं तर 1 mm to 3 mm असतं. ग्रॅन्युलर फॉर्म हा कधी पण चांगला पण त्याची कॉस्ट कम्पॅरेटिव्ह पावडर फॉर्मपेक्षा जास्त असते. त्यामुळे लोक बरीच लोक प्रॉब्लेम झाला कशाचे कशाचे फाईनचे ते लोक फाईन्स वापरतात पण थोडे त्याचा रिकव्हरी पण कमी होती कम्पॅरेटिव्ह. त्यामुळे ग्रॅन्युलचा रेट जास्त असतो म्हणून लोक काय करतात मग GPCमध्ये पण थोडंसं फाईन्सला जातात. पण फाईनचा पण रिपोर्ट मला तरी अनुभव चांगला आहे फाईनचा. हां 85 मिळते, कमी आहे पण कमी आहे. मला 90-92पर्यंत मिळायची, 90-92च्या आसपास रिकव्हरी मिळायची मला ग्रॅन्युलची ह्याची पावडरची. ग्रॅन्युअलची 95% मिळायची, 95-98%. मी बोलतोय कुणाचं कास्टवेलचं बोलतोय, कास्टवेलचं मटेरियल वापरलं पण ह्याच्यामध्ये पंजाबमध्ये हुशारपूरला. आता हा फरक बघा. हे काय CPC कशाला वापरतोय आपण? कास्ट आयर्नला. यातला सल्फर किती आहे? यातला सल्फर किती आहे? काय होईल चुकून जर CPC टाकला तर? फरक कळतो. 2 जर बाजूला ठेवले तर फरक करणार आहे? नाही करणार. त्यामुळे त्याचं सेपरेशन आणि स्टोरेज खूप महत्त्वाचं आहे. जिथं तुम्ही दोन्ही करताय, एजीआर पण करताय, कास्टन करताय, तर ह्या दोन्हीचं स्टोरेज खूप महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा काय होतं आपण एजीआरवरनं कास्टनला ज्यावेळेस किंवा कास्टनवरनं एजीआरला ज्यावेळेस शिफ्ट होतो त्यावेळेस काय होतं माणसाला सवय असते. तो अगोदर त्यानं CPC टाकलेला असतो, तो जातो त्या CPCमधूनच उचलून चुकून कारण ते डोक्यामध्ये एजंट चालू झालं हे डोक्यामध्ये येण्यासाठी काहीतरी वेळ लागतो आहे आणि बऱ्याच वेळा माणसं ही चुका करतात आणि चुकून काय टाकला जातो? CPC टाकला जातो, सल्फर वाढतो. नंतर मग आपण मेटल बाहेर काढायला पाहिजे, मॅग्नेशियम वाढवायला पाहिजे, ते सगळं रामायण केलं पाहिजे. ते करू शकतो आपण, नाही याच्यातला भाग नाही. पण त्याच्यामुळं काय होतं वेळ जातो, क्वालिटी हॅम्पर होती,
पॉवर कन्झम्पशन वाढतं आहे आणि एक चान्सेस असतात. समजा नाही लक्षात आलं, चुकून तसंच ओतलं गेलं तर ती पण शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळं दोन्हीचं स्टोरेज, म्हणून मी नेहमी काय सांगत असतो, मी आमच्या ठिकाणी केलं होतं की कार्बन आणि क्रोमियम म्हणजे GPC आणि CPC आणि क्रोमियम, CPC आणि क्रोमियम हे 2 इलेमेंट सेपरेट बिन करायचं आणि त्या त्याचं बिन असं करायचं की त्याचं डोअर आहे, त्या दोन्हीचं डोअर एकच असायला पाहिजे. आणि ज्यावेळेस माझी एजआय मी चालू करणार आहे त्याच्या आधीच्या पट्टीनंतर सुपरवायझरनं ते डोअर लॉक करायचं, चावी खिशामध्ये ठेवायची आणि मग एजआयनं सुरुवात करायची. तर ते 2 इलेमेंट असे आहेत जे चुकूनही एजआयमध्ये जाता कामा नाही. माझं एक वेळ मॅंगनीज गेलं तर चालतंय, मला काय प्रॉब्लेम नाही आहे. फार फार तर काय होईल, हार्डनेस वाढत, माझं कास्टिंग बाद होत नाही. रिवर्क वाचल होईल किंवा काय होईल किंवा 500 बारचा तर मॅंगनीज लागतोच आहे मला. सिलिकॉन सेम वापरतो आहे आपण, बरोबर, कॉपर सेम वापरतो आहे, इंडॉक्युशन सेम वापरतो आहे. 2 जे इलेमेंट जे कास्टँडला चालतात पण एजंटला चालत नाहीत असे म्हणजे क्रोमियम आणि CPC, म्हणून त्याचं स्टोरेज पूर्णपणे सेपरेट करायचं आणि त्याला लॉक अँड कीची सोय करायची. ज्यावेळेस माझं एजंट चालवणार आहे सुपरवायझरनं पहिलं त्याला लॉक लावायचं आणि किल्ली खिशामध्ये ठेवायची. चुकूनही कुठल्याही माणसानं, बऱ्याच वेळा होतं ते की अभि आपल्याला सवय पण आहे की आपण काय करतो, CPC GPC जुळे भाऊ, तसंच क्रोमियम मॅंगनीज. मग मॅंगनीज टाक म्हणलं की तो जातो आणि क्रोमियम उचलून टाकतो आणि त्याला ते मॅंगनीज आणि क्रोममधला फरक आपल्याला पण बऱ्याच वेळा कळत नाही, सेम दिसतं. म्हणजे त्यातला अगदी जवळ घेतलं तर तुम्हाला क्रोमियम थोडंसं गोल्डन कलर आहे आणि हे ब्ल्यू कलर आहे, पण ते बऱ्याच प्रत्येक लंपला तसं दिसलं असं सांगू शकत नाही किंवा गडबडीमध्ये ते मिसमॅच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चुकून तो काय करतो, मॅंगनीजच्या जागी. त्यामुळे क्रोमियम आणि CPC ह्याला सेपरेट स्टोरेज करायचं आणि लॉकच लावायचं, डोक्याला ताप ठेवायचं नाही. म्हणजे ती मॅन्युअल एरर ही काढून टाकायची, मॅन्युअल एरर ठेवायचीच नाही. हे सगळ्यात चांगलं सोल्युशन आहे, ते तुम्हाला इम्प्लिमेंट करता आलं तर करा. कास्टन तुम्ही करतच नाही म्हणल्या तर विषय संपला, पण ही एक शक्यता असते. त्यामुळे तुमचं CPC पण तुम्ही वापरत नसता. लेट ॲडिशन ऑफ GPC मागाशी ऑलरेडी आपण बोललो, साधारण 5 ते 7 मिनटं लागतात. त्यामुळं आपण शक्यतो लेट ॲडिशन काय करायची, अवॉइड करायची. बंडल टाकणं मला परवडतं पण कार्बन टाकणं परवडत नाही. त्यामुळे मी काय करणार, 3.8 असेल तर 3.85चं एम केलं तरी चालतं आहे. किंवा मी काय, माझं स्टँडर्ड प्रॅक्टिस मी कसं करतो की समजा 500 किलोचा चार्ज आहे तर माझं त्यात 300 किलो CRC टाकायचं आहे, तर मी 280 किलो CRC टाकतो. 20 किलोचं एक बंडल किंवा 25 किलोचं एक बंडल ऑपरेटरला सांगतो की बाजूला ठेव, टाकायचंच नाही. आणि मग माझा कार्बन किती येतो आहे, मला 360 पाहिजे, मग 358 आला, ठीक आहे, 0.02 चालतो आहे मला, मी होतो आहे. 365 आला तर मला काय केलं पाहिजे, 15 किलोचं बंडल जे पेंडिंग आहे ते टाकलं. जेणेकरून मी इंटेंट असं करतो की माझा कार्बन कमी येता कामा नाही, जेवढा पाहिजे तेवढा किंवा त्यापेक्षा जास्त होते. मग मी काय करेन, कार्बन टाकेन, हे बंडल टाकेन, पण मला कार्बन टाकावं लागला पाहिजे. म्हणजे भले 20 किलोचं बंडल माझं शिल्लक राहिलं तर चांगलं. तसं आम्ही कास्टनला पण सांगत असतो की MS थोडंसं बाजूला ठेवायचं लागेल. तिथं पण सेम केस, कार्बन हा कधीही लेट ॲडिशनला वापरायचा. आता मागाशी म्हटलं तसं आपण जेव्हा लेट ॲडिशन करतो त्यावेळेस काय होतं, तर सल्फर, त्यानंतर रेसिड्यू मॅग्नेशियमचा फरक पडतो, मॅग्नेशियम रिकव्हरीमध्ये फरक पडतो, कार्बनमध्ये फरक पडतो. त्यामुळे आपण नॉर्मली कार्बनची ॲडिशन लेट कधीही करायची नाही. आता म्हणलं असं 25 किलोचा एक बंडल तुम्ही CRCचा बाजूला ठेवा, जेणेकरून तुमचं कार्बनचं जे ॲडिशन आहे लेट ॲडिशन ती अवॉइड केली जाईल. तुम्हाला तेवढं कुशन मिळेल आणि ॲडिशनला. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 100% पेमेंट हे खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे, जे खूप कमी ठिकाणी होतं. तुमचं एजंटमध्ये तरी तुम्हाला शक्यतो 100% पेमेंट केलेलं कधीही चांगलं, कारण तुमच्या इलेमेंट पण कमी आहे. तुम्हाला काय वेगवेगळे 6 टाईपचे इलेमेंट टाकावं लागत नाही, एक CRC आणि एक RR आहे, बरोबर ना. मी CRCचं वजन 100% केलं, कारण CRCचं वजन जर नाही केलं तर काय होईल, तुम्हाला कार्बन किट टाकायचं आहे, मॅग्नेशियम किट टाकायचा काहीच करणार नाही. त्यामुळे त्याचं वजन हे म्हणून एजंटमध्ये डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. कास्टांमध्ये कसं होतं बऱ्याच वेळा की MS फक्त वजन केलं जातं, बाकीच्या वस्तू ॲडजस्टमेंट करून टाकल्या जातात, वजन केलं जात नाही. मग तिथं तुम्हाला चान्सेस ऑफ व्हेरिएशन इन केमिस्ट्री खूप जास्त असते. ह्याच्यात 2च इलेमेंट आहेत, त्यातलं तुम्ही CRCचं वजन करून टाकणार आहे, कारण त्याची तुम्हाला कार्बन आणि करणार नाही आहे. आणि तुमच्या फर्नेच्या लेवलप्रमाणे तुम्ही RR जरी टाकलं तर तुम्हाला इथं
कंपॅरेटिव्हली रिझल्ट जे आहे ते जास्त चांगल्या पद्धतीनं मिळू शकतात. त्यामुळे CRCचं वजन हे खूप महत्त्वाचं आहे, ते 100% व्हायलाच पाहिजे. पुढचा आलो आहे म्हणजे मॅग्नेशियम. आता यात मी सिलिकॉन घेतलेलं नाही, कारण सिलिकॉनचा रोल फार मेजर नाही. सिलिकॉन नॉर्मल कास्ट आयर्न एजंटला सेमच आहे, म्हणून मी सिलिकॉन एजंट घेतलेला नाही आहे. त्याचा इफेक्ट फार मेजर नाही आहे. म्हणून आपण कार्बन बघितला, त्यानंतर आपण बघतोय आपण काय फेरोसिलिकॉन मॅग्नेशियम आला आहे. हा सगळ्यात महत्त्वाचा एलिमेंट आहे. म्हणजे कास्ट आयर्नवरनं एजियन कन्वर्ट करण्यासाठी जे काय आपण वापरणारे ब्रह्मास्त्र, ते ब्रह्मास्त्र म्हणजे मॅग्नेशियम आहे. आणि मॅग्नेशियम ह्याचा जेवढा चांगला कंट्रोल किंवा ह्याचं जेवढं चांगलं नॉलेज किंवा ह्याचं जेवढं चांगलं प्रोसेस कंट्रोल आपल्याकडे असेल, तेवढं तुमचं एजियन जास्त चांगलं होऊ शकतं. आणि नेमकं बऱ्याच वेळा काय होतं की हाच आपला काय होतो वीक पॉईंट असतो, किंवा इथंच आपलं दुर्लक्ष जास्त होतं. कारण ती जर पर्टिक्युलर सिच्युएशन बघितली मॅग्नेशियमची, तर ती सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे किंवा खूप ट्रिकी आहे. ॲट अ टाईम तुमचं काय चालू असते, तुम्ही सॅम्पल घेतलेलं आहे बरोबर, स्पेक्ट्रलचं सॅम्पल घेतलेलं आहे. सॅम्पल कुठेतरी चेक होतं आहे, तुमच्या डोक्यात विषय काय आहे, पुढच्या हिटचं चार्जिंग आहे का, पुढं मोल्ड तयार आहेत काय, लॅडल आहे का, गरम आहे का, मॅग्नेशियमचं वजन केलं आहे का, इनॉक्सचं वजन केलं आहे काय, पुरींची माणसं आहेत का, केमिस्ट्री काय येते, लेट ॲडिशन काय करायला पाहिजे, बरोबर ना. हे सगळे विषय ॲट अ टाईम काय होत असतात तुमच्या डोक्यामध्ये चालू असतात. आणि ह्याच्यामध्ये काय होतं, बऱ्याच वेळा कुठला तरी एखादा विषय हा काय होण्याची, स्किप होण्याची किंवा तिथं दुर्लक्ष होण्याची शक्यता असते. त्यातला नेमका विषय काय असतो, तुम्ही असता फर्नेसवर उभं आणि ह्या ॲक्टिव्हिटी कुठे चालू असतात, फर्नेसच्या खालच्यावर चालू असतात. लॅडल रेड हॉट आहे किंवा नाही, लॅडलची कंडिशन काय आहे, तो मॅग्नेशियमचं वजन प्रॉपर केलं आहे किंवा नाही, कवरिंगचं वजन प्रॉपर केलं आहे किंवा नाही, किंवा ते मॅग्नेशियम आणि कवरिंगचं जे फिलिंग आहे सँडविच मेथडमध्ये ते व्यवस्थित होतं किंवा नाही. ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आहेत या कुठं होत असतात, बॉटमला खाली होत असतात. तुम्ही नेमकं असताय कुठं, भट्टीवर. तुमचं निम्म लक्ष असते स्पेक्ट्रोमध्ये, निम्म लक्ष असते टेम्परेचर आलं आहे का नाही, निम्म लक्ष असते स्लॅक काढला आहे का नाही. आणि ह्या सगळ्यामध्ये काहीतरी मिस होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा क्षण खूप महत्त्वाचा. तर ह्याला उत्तर जे तुम्ही ऑलरेडी काही इम्प्लिमेंट करायला लागला आहे, काय वायर, कोर वायर, ह्यातले बरेचसे एलिमेंट त्यामध्ये जे आपण ह्या सगळ्या गोष्टी परत आपण ज्यावेळेस त्या सेशनला जाणार आहे त्यावेळेस याच गोष्टी आपण परत बोलणार आहे, त्यावेळेस आपण परत डिटेलमध्ये बोलू. तर ह्या वेळेस तुमचा जो कंट्रोल आहे तो सगळ्यावरती असायला पाहिजे. तर ह्यात मॅग्नेशियम ऑलॉय, म्हणून मॅग्नेशियम ऑलॉयचं महत्त्व जास्त काय आहे, तर मॅग्नेशियम ऑलॉय काय करतं, तुमचं कास्टान हे एजियनमध्ये काय करतं, कन्वर्ट करतं. तर कास्टान हे एजियनमध्ये जास्त कन्वर्ट करतं. याच्यामध्ये बेसिकली फेरोसिलिकॉन मॅग्नेशियम आपण असं म्हणतो. फेरोसिलिकॉन मॅग्नेशियम यामध्ये काय काय आहे, फेरोसिलिकॉन आहे आणि मॅग्नेशियम आहे. फेरो आहे, मॅग्नेशियम आहे, सिलिकॉन आहे, 3 एलिमेंट असतात. एक फेरस म्हणजे आयर्न आहे, मॅग्नेशियम आणि सिलिकॉन, या तिन्हीचं कॉम्बिनेशन आहे. आता नॉर्मली मॅग्नेशियम किती असते आणि सिलिकॉन किती असते, तर मॅग्नेशियम 6 ते 8%, 5 ते 7% किंवा 8 ते 10% ते ग्रेडवरती अवलंबून असते. सिलिकॉन 40 to 45% असते आणि बाकीचं आयर्न असते, बरोबर. या तिन्हीचं एक कॉम्बिनेशन असते. आता मॅग्नेशियम जेवढा जास्त तेवढी तुमची रिॲक्शन काय होती, व्हायलंट होती. त्यामुळं असं एक थेअरी मांडली जायची किंवा जाते अजूनही की मॅग्नेशियम कमीत कमी असायला पाहिजे. इव्हन अजून परदेशामध्ये जर बघायला गेलो आपण, तर परदेशामध्ये अजूनही मोल्डमध्ये मॅग्नेशियम टाकण्याची, मोल्डमध्ये ट्रीटमेंट करायची पद्धत आहे. काय केलं जाते, मोल्डमध्ये काय केलं जाते, ट्रीटमेंट केली जाते. मॅग्नेशियम जसं इनॉक्युलेशन आपण मोल्डमध्ये ठेवतो तसं मॅग्नेशियम मोल्डमध्ये ठेवलं असतं गेटिंग सिस्टममध्ये, मेटल ओतलं जातं. त्यामुळे काय होतं, मॅग्नेशियम ट्रीटमेंट झाले मेटल आत कास्टिंगला जातं आहे. तुमचं मॅग्नेशियम त्या केसमध्ये मॅग्नेशियमचं जे पर्सेंटेज असतं ते 1% 2% मॅग्नेशियमचं ऑलॉय वापरलं जातं. आपण 5% आणि 8% 10% वापरतो, ते 1% वापरतात. जेवढं मॅग्नेशियम कमी तेवढं ड्रॉस कमी, तेवढं स्लॅकचं पर्सेंटेज कमी, तेवढं ऑक्सिडेशन कमी, तेवढं व्हायलन्स कमी, आणि हे सगळं कमी तेवढं तुमचे डिफेक्ट कमी. हे सिम्पल लॉजिक यामागं किंवा ही थिअरी आहे आणि पूर्वी पण मानतात. आता ह्याची एक्झॅक्टली अपोजिट आपण वायरला करत जातो. आपण ज्यावेळेस वायरला जाऊ त्यावेळेस बोलूया, दोन्हीचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही गोष्टी बोलूया. आता आपण त्यावरती बोलायला नको. पण मॅग्नेशियम हे 8 ते 10% किंवा 5 ते 7, पण यातलं 5 ते 7% हे जास्त प्रिफरेबल मानलं जातं, कारण तिथं व्हायलन्स कमी होतो आणि तुमचं स्लॅकचं पर्सेंटेज पण कमी होतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मॅग्नेशियमचं साईज.
हे झालं पर्सेंटेज. दुसरं मॅग्नेशियमचा साईज. मॅग्नेशियमच्या साईजमधला भाग जो आहे तो तुमच्या ट्रीटमेंटवरती अवलंबून आहे. तुम्ही किती किलोची ट्रीटमेंट करता ह्याच्यावरती मॅग्नेशियम साईज अवलंबून आहे. जसं इनॉक्युलेशन अवलंबून आहे तसंच मॅग्नेशियमचा साईज हा ट्रीटमेंटच्या साईजवरती अवलंबून आहे. जेवढी लहान ट्रीटमेंट असेल तेवढा तुमचा मॅग्नेशियमचा साईज हा लहान असतो. जेवढी ट्रीटमेंट मोठी तेवढे तुमचा मॅग्नेशियमचा साईज काय होत जातो, मोठा होत जातो. कारण ट्रीटमेंट मोठी आहे तर तुमचं रिॲक्शन पण तेवढ्या वेळेस चालायला पाहिजे. रिॲक्शन लवकर संपली आणि ट्रीटमेंट जास्त असेल तर ॲटोमॅटिकली त्याचा इफेक्टिव्हनेस कमी होत जातो. आणि रिॲक्शन लहान आहे किंवा मेटल कमी असेल तर साईज कमी असेल तर रिॲक्शन पण तेवढी फास्ट होती. म्हणजे तुमचा व्हायलन्स पण कमी होतो प्लस तुम्हाला जे ऑप्टिमायझेशन आहे ते मिळून जातं. त्यामुळे जेवढी ट्रीटमेंट साईज लहान तेवढा मॅग्नेशियमचा साईज कमी. नॉर्मली आपण तुमच्याकडे 500 किलो करताय 1 टन करताय. 1 टनला तुम्ही आता किती वापरताय 5 ते 25 का 10 ते 25 10 ते 25. तर तुम्ही 1 टन करताय म्हणून 10 ते 25 वापरताय. जिथं आम्ही 750 500ला करतो तर 5 ते 25 वापरतो. काही जण 5 ते 15 पण वापरतात. तर 5 ते 25 हा बेस्ट सोल्युशन आहे. कारण तुमचं साधारण 55 ते 60 मिनटापर्यंत टॅपिंग होत असणार आहे. बरोबर ना? नाही 1 मिनिट आहे ना, 1 मिनिटाचं जास्त होत असणार आहे. 70-75 मिनिटा सेकंदापर्यंत होत असणार टॅपिंग. किती वेळ लागतोय? रोज आहे का 40 सेकंड टॅप होतोय. चांगली गोष्ट आहे. आता हे पण बऱ्याच जणांना माहीत नसतं. मी खूप लोकांना विचारतो त्यांना टायपिंग टाईम काय आहे हे माहीत नसतं ते ज्यामध्ये. कारण टायपिंग टाईम महत्त्वाचा आहे हेच खूप माहीत नसतं बेसिकली. होतायचे मेटल किती वेळात होताना पाहिजे, किती वेळात व्हायला पाहिजे, त्याचं काय होतं आहे माहीत नसतं. टॅपिंग टाईम माहीत आहे चांगली गोष्ट आहे. याचा अर्थ तुमचा अवेअरनेस आहे. टॅपिंग टाईम खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळा हे दुर्लक्षित, परत हा दुर्लक्षित भाग आहे. सुपरवायझरचं निम्म लक्ष असते लॅडर भरला आहे का, लॅडर लावला का, पोरिंग कुठल्या बाजूला करायचं, कुठं पेट्या ठेवल्यात, सॅम्पल खाली घेऊन माणूस आला आहे का नाही, गॅस दाखवला माणूस आला आहे का नाही, टेम्परेचर बघायला माणूस आला आहे का नाही. ह्या सगळ्यामध्ये टॅपिंग कधी झालेलं असते हे त्याला माहीत पण नसते. बरोबर ना? त्यामुळं टॅपिंग टाईम हे, टॅपिंग करणार कोण असतो, ऑपरेटर कोण असतो, त्याला त्याचा अवेअरनेस नसतो. तर ते महत्त्वाचं आहे की ते जेवढ्या फास्ट होईल तेवढं चांगलं. ते जेवढं डिले होईल तेवढं ॲटोमॅटिकली काय होणार, तुमचं मॅग्नेशियमची जी रिॲक्शन ही ऑप्टिमाइज होत नाही. जसं आता म्हणलं की जसा सॅम्पल साईज वाढेल तसं तुमचा मॅग्नेशियमचा साईज हा महत्त्वाचा आहे. तुम्ही साईज ठरवला आहे ऑलरेडी. त्यामुळे टॅपिंग हे पण तेवढ्या वेळेमध्ये होणं गरजेचं आहे. शिवाय टॅपिंग टाईम वाढले की ॲटोमॅटिकली तुमचा पोरिंग टाईम पण तेवढा कमी होणार आहे. पोरिंग टाईम म्हणलं तो वेळ निघून जाणार आहे. त्यामुळे जेवढं फास्ट टॅपिंग होईल, जेवढं फास्ट तुमचं लॅडरमधनं टेम्परेचर, लॅडरमधनं ट्रान्सफर, ट्रीटमेंट लॅडरमधनं पोरिंग लॅडरमधलं ट्रान्सफर आहे ते जेवढ्या फास्ट होईल तेवढं तुम्हाला पोरिंग करायला जास्त वेळ मिळेल. शिवाय तुमचं टेम्परेचर मेंटेन होईल. बरोबर ना? शिवाय तुमचं मॅग्नेशियम फेडिंग कमी होईल. त्यामुळे हे जे मुवमेंट आहे ह्या सगळ्या मुवमेंटवरती तुमचं लक्ष पाहिजे की कुठली मुवमेंट किती सेकंद चालते आणि ती तेवढ्या वेळात होती किंवा नाही होत. जर होत नसेल तर तिथं तुम्हाला लक्ष घालून ती मुवमेंट परत कशी मी फास्ट करू शकतो, तिथं काय रिसोर्सेस देऊ शकतो, तिथं काय ॲटोमेशन करू शकतो हे बघायला लागणार आहे. तर हा खूप महत्त्वाचा फॅक्टर लक्षात ठेवा. मी जास्त स्लाईडचा उपयोग करत नाही आहे कारण कसं आहे हा फ्लोचा भाग आहे. मी नुसतं स्लाईड वाचत गेलो तर यातल्या बऱ्याचशा गोष्टी ज्या मी आता सांगितल्या स्लाईडमध्ये लिहिलेल्या नाही आहेत तर तो फ्लो मिस होईल. म्हणून मी काय करतो आहे स्लाईडचा वापर जेवढा पाहिजे तेवढाच करतो तर गाईड म्हणतो. आणि त्याचं फ्लोमधल्या ज्या गोष्टी त्या म्हणून मी बरेच जण मला मानतात की बाबा हे प्रेझेंटेशन द्या. मी देतो प्रेझेंटेशन, पण या प्रेझेंटेशनचा काय उपयोग होत आहे कारण त्या बिटवीन लाईन्स जे असतात जे मी आता सांगतो आहे त्या बिटवीन लाईन्स यामध्ये कुठेच येत नाही आणि त्याच महत्त्वाच्या असतात. हे तर हे कुठेही तुम्हाला मिळत मग त्या बिटवीन लाईन्स असतात त्या कुठंच येत नाही. ते मिस होऊ नये म्हणून मी शक्यतो काय करतो आहे फक्त गाईडलाईन तिची घेऊन फ्लो म्हणून माझा एक्सपिरियन्स जो आहे तो तुम्हाला शेअर करतो. तर आपण मॅग्नेशियमबद्दल बोलत होतो, मॅग्नेशियमच्या साईजवरती बोललो, मॅग्नेशियमच्या पर्सेंटेजवरती बोललो. तिसरा महत्त्वाचा फॅक्टर मॅग्नेशियममध्ये बघण्यासारखा म्हणजे काय तर मॅग्नेशियमचं कॉम्पोजिशन. काय कॉम्पोजिशन म्हणजे काय तर नुसतं पर्सेंटेज ऑफ मॅग्नेशियम नाही तर मॅग्नेशियम बरोबर त्यात काय आहे हे पण तेवढंच महत्त्वाचं. जसं की कॅल्शियम आणि रेअर अर्थ, कॅल्शियम आणि रेअर अर्थ त्याचं पर्सेंटेज किती आहे. आता हा विषय आपण परत बोलणार आहे ज्यावेळेस आपण चंकी ग्राफाईटवरती बोलणार आहे त्यावेळेस, कारण ह्याचा डायरेक्ट संबंध त्याच्याशी पण आहे. त्यावेळेस आपण हा विषय परत बोलणार आहे. पण नॉर्मल केसमध्ये म्हणजे आता आपण बोलतो ह्या नॉर्मल केसमध्ये बोलतो आहे तर नॉर्मल केसमध्ये जिथं सेक्शन व्हेरिएशन जास्त नाही आहे, कारण नॉर्मल सेक्शन आहे 5 mm 25 mm त्या केसमध्ये नॉर्मली जो रेअर अर्थ आणि कॅल्शियम हे 1.5 पासून 2.5% लोक ठेवतात. 1.5% to
2.5% कॅल्शियम आणि 1.5% to 2.5% रेअर अर्थ हे ठेवतात. आता यात कॅल्शियमचा रोल काय आहे, तर कॅल्शियम जी मॅग्नेशियमची रिॲक्शन असते किंवा जो व्हायरस असतो तो सप्रेस करते किंवा दाबते. त्यामुळे तुम्हाला ऑक्सिडेशन कमी होतं आणि मेटल फ्लॅशिंग जे होतं ते मेटल फ्लॅशिंगचं पर्सेंटेज प्रमाण हे थोडंसं कमी केलं जातं. त्याच्यामुळं काय होतं, जवळपास माणसं उभी राहू शकतात किंवा टेम्परेचर ड्रॉप कमी होतो, कार्बनचा लॉस कमी होतो. त्यामुळे कॅल्शियम हे महत्त्वाचा एलिमेंट आहे. तो नॉर्मली 1.5 to 2.5 ठेवतात किंवा ज्यावेळेस आपलं सेक्शन हा नॉर्मल आहे. हेवी सेक्शनला काय आहे, आपण जेव्हा चंकी कापडला बोलूया. दुसरा महत्त्वाचा एलिमेंट आहे म्हणजे रेअर अर्थ. रेअर अर्थ काय करतं, तर मगाशी आपण ज्या CRCचा उल्लेख केला तर CRC बंडलमध्ये बघितलं की आपण बिस्मथ, अँटीमनी, टिटॅनियम हे एलिमेंट आपल्या मटेरियलमधनं येत असतात पेंटिंगच्या स्वरूपात. काय CRC काय पेंटिंग केलं असते, बरोबर ना, त्यातनं हे काही एलिमेंट आपल्या मटेरियलमध्ये किंवा मेटलमध्ये येत असतात. तर त्याचा कंट्रोल करण्यासाठी किंवा त्याचा इफेक्ट अवॉइड करण्यासाठी हे रेअर अर्थ काम करतं. रेअर अर्थमध्ये मेजर असतं ते सेरियम असतं. काय असते, सेरियम. इवन चायनामध्ये अजूनही सेरियमवरती एजियन काढलं जातं, मॅग्नेशियम वापरत नाहीत. बऱ्याच फाउंड्रीजमध्ये फक्त सेरियमवरती हे एजियन हे काढलं जातं. एजियन बनवण्यासाठी सेरियम हे पण एक टूल आहे. फक्त सेरियम वापरून आपण एजियन बनवू शकतो. आमच्या काळामध्ये ज्यावेळेस स्पेक्ट्रम नव्हते तेव्हा आम्ही सेरियमची एक वडी टाकायचो मॅग्नेशियम बनवताना, जेणेकरून ते काय व्हायचं, प्रॉपर न्यूक्लिएशन होणं आणि चांगलं नोडुलेशन होण्यासाठी सेरियमची एक वडी आम्ही टाकायचो. जी कारण त्यावेळेस आम्हाला माहीतच नसायचं बिस्मथ आहे कारण मॅग्नेशियम पण माहीत नसायचं, कारण कार्बन सिलिकॉन आणि सी एवढंच कळायचं. त्यामुळे त्यात बिस्मथ आहे का अँटीमनी आहे का लेड आहे का टिटॅनियम आहे काहीच माहीत नाही. त्यात स्पेक्ट्रोच नाही आहे माझ्याकडे. त्यावेळेस फक्त कोल्हापूरमध्ये एकच स्पेक्ट्रो होता, गाडगे पाटीलला. मी होतो त्यावेळेस सातारामध्ये, मोठा ग्रुपमध्ये. आणि आम्ही त्या सातारामध्ये स्पेक्ट्रो नव्हता, फक्त कोल्हापूरमध्ये गाडगे पाटीलमध्ये स्पेक्ट्रो होता. आम्ही काय करतो, अख्ख्या आठवड्याचं हिट होतायचो आणि त्याच्यामध्ये 4 किंवा 5 वेगवेगळ्या ग्रेडचे स्पेक्ट्रोचे पॉईंट गोळा करायचो. आणि मी दर मंगळवारीची सुट्टी असायची, मंगळवारी कोल्हापूरला यायचो, गाडगे पाटीलला ते 5 स्पेक्ट्रो चेक करायचे. आणि आम्ही काय कॉम्पोजिशन एम केलं होतं आणि मला काय मिळालं ह्याच्यावरनं पुढच्या आठवड्याचं स्ट्रॅटेजी ठरवायची की मी कार्बन किती टाकायचा, मॅग्नेशियम किती टाकायचा, कॉपर किती टाकायचा. मग मला तेवढी रिकव्हरी मिळाली तेव्हा नाही मिळाली आणि त्याच्यावरती पुढच्या आठवड्याचं परत प्लॅन करायचं. असं ते आमचं गणित चालू आहे. पण ह्याचा एक फायदा काय होतो की त्याच्यामुळे कॉन्फिडन्स लेवल खूप वाटतं. नेहमी मी आत्ता मग सुपरवायझरला विचारतो, मेल्टिंग सुपरवायझर कोणी तुमच्यात? मेल्टिंग सुपरवायझर माझा नेहमी प्रश्न असतो की तो सकाळी तुम्हाला फोन आला आहे की बाबा स्पेक्ट्रो बंद पडलेला आहे आणि पुढचे 8 दिवस कंपनीमध्ये स्पेक्ट्रो चालू होणार नाही आहे, तुम्ही सुट्टी घेणार का कंपनीत जाणार? कंपनीत जाणार नक्की? ज्याचं उत्तर कंपनीत जाणार असेल तो माणूस तो खरा मेल्टिंग सुपरवायझर. सुट्टी घेणारा म्हटलं की, कारण लोकांना कॉन्फिडन्स खूप कमी आहे आजकाल. कारण तुम्हाला एका क्लिकवरती कळतं की माझा मॅंगनीज किती आहे, माझा सल्फर किती आहे. त्यामुळं मी हे चार्जिंग टाकला आहे, मी एवढा कार्बन टाकला आहे, हा कार्बन एवढाच येणार, हे छातीटोकपणे सांगणारे मेल्टिंग सुपरवायझर खूप कमी असतात. आणि तसं तुम्ही असायला पाहिजे. त्याचा तो ओव्हर कॉन्फिडन्स नाही आहे. बरेच जण असतात 1470 1471 टेम्परेचर आहे बघ, 1482 टेम्परेचर आहे बघ, म्हणजे ते बघायच्या आधीच ते 1482 सांगितलेलं असतं आहे. काही त्यांना कळतं नाही, याच्यातला भाग नाही, पण ओव्हर कॉन्फिडन्स नको आहे. जजमेंट असावं पण ओव्हर कॉन्फिडन्स नको. पण त्या जजमेंटचा उपयोग कधी होतो, तुमचं कॉन्फिडन्स लेवल वाढतो. आणि जेवढी तुमची कॉन्फिडन्स लेवल, बघा मी तुम्हाला तेच सांगतो की तुम्हाला टेम्परेचर माहीत असायला पाहिजे, कसं कमी होतं आहे, कसं वाढतं आहे. माझे गुरु मला नेहमी सांगायचे की आपण काय करतो, नॉर्मली टेम्परेचर टीप बुडवतो टॅपिंगपूर्वी. किती आले टेम्परेचर? 1470. आपल्याला पाहिजे 1540 किंवा 1560 पाहिजे. 1470 आला, आपण काय करतो, तर नीट घाल रे, बघ जरा परत एकदा, परत अर्ध्या मिनिटांनी परत बुडवायला लावतो. किती? 1482. ते बदल टीप दुसरी लाव, दुसरी लावून बघ, 1495. बदल ना. माझे गुरु सांगायचेच आहे 1470 आहे ना, एकदाच बुडवायचं. 1470 झालं घड्याळ बघायचं, त्या परत टेम्परेचर पण बघायची वेळ. आता फक्त तुम्हाला रेकॉर्डला पाहिजे म्हणून टॅपिंगचे टेम्परेचर बघायचं, पण पहिलं ते 2च टेम्परेचर बघायचे, मध्ये बुडवायचे नाही. टेप
फक्त लक्ष पाहिजे इथं की मला माहीत पाहिजे की माझं किती सेकंदामध्ये किती टेम्परेचर वाढतं त्याप्रमाणे ते कशाला मी 10 वेळा टेम्परेचर बघायला कशाला त्या माणसाला इरिटेट करायचं टॅपिंग बट्टी ऑपरेटरला त्याला बसून एक 2 मिनिटं शांत टीप वाया घालवायच्या आपलं ब्लड प्रेशर वाढवून घ्यायचं बरोबर ना त्यामुळे हा अभ्यास खूप महत्त्वाचा आहे तो सगळ्यांना यायला पाहिजे ते जेवढा तुमचा येईल तेवढा तुमचं काय कॉन्फिडन्स लेवल वाढेल तेवढंच ॲटोमॅटिकली तुम्हाला काम करण्याची मजा येईल नाहीतर मग काय आलो आहे 8 तास भरले रिपोर्ट भरला आहे घरी गेलो आहे बरोबर ना पगार मिळाला संपला विषय त्याला मजा येत नाही त्याला कॉन्फिडन्स वाढत नाही त्यांना सेल्फ सॅटिस्फॅक्शन मिळत नाही चला आता मॅग्नेशियममध्ये सगळ्यात महत्त्वाचं जसं मग अशी म्हटलं ऑक्सिडेशन हा एक महत्त्वाचा फॅक्टर असतो ज्यावेळेस मॅग्नेशियम ट्रीटमेंटवरती आपण नंतर येणार आहे मॅग्नेशियमवरती मेटल पडतं आहे त्यामुळे काय होतं एक्सप्लोजन होतं आहे त्या एक्सप्लोजनमध्ये कार्बनचा लॉस होतो आहे आणि मेटलचं ऑक्सिडेशन होतं आहे मेटलचं ऑक्सिडेशन होतं आहे त्यावेळेस काय होतं आहे न्यूक्लिएशन कमी होतं आहे शिवाय कार्बनचा लॉस झाला की ॲटोमॅटिकली मशनॅबिलिटी पण तुमची काही त्या प्रमाणात हॅम्पर होते आणि या सगळ्याला इफेक्ट इम्प्रूव्ह करण्यासाठी आपण काय टाकत असतोय काय करतो इनॉक्युलेशन करतो बरोबर आणि म्हणून कास्टनला आपण नॉर्मली एकदाच इनॉक्शन करतो एजंटमध्ये आपण मल्टिपल इनॉक्शन करतो का करतो तर हे ऑक्सिडेशनचा इफेक्ट आहे किंवा कार्बन कमी होतो ह्याचा इफेक्ट आहे हा इफेक्ट नलिफाय करून न्यूक्लिएशन पूर्वत आणणं ह्याच्यासाठी आपण त्यामध्ये मल्टिपल प्रायमरी इनॉक्युलेशन सेकंडरी इनॉक्युलेशन आणि बोल्ड इनॉक्युलेशन 3 स्टेजमध्ये नॉर्मली आपण इनॉक्शन करतो असतो याचं कारण आहे की ऑक्सिडेशनचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला काय करायचा असतो कमी करायचा असतो सप्रेस करायचा असतो आपण मॅग्नेशियममध्ये काय बघितलं साईज बघितलं मॅग्नेशियमचं पर्सेंटेज बघितलं त्याचं कॉम्पोजिशन बघितलं कॉम्पोजिशनमध्ये रेअर अर्थ आणि कॅल्शियम हे आपण 2 महत्त्वाचे एलिमेंट बघितले आता मॅग्नेशियमचा अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे मॅग्नेशियम रिॲक्ट कुणाबरोबर होतो मॅग्नेशियम 2 गोष्टीवरती रिॲक्ट होतं एक म्हणजे मॅग्नेशियम ऑक्सिजन बरोबर होतो आणि सल्फर बरोबर आता ऑक्सिजन कुठनं येतो सगळीकडे हवेत ऑक्सिजन आहे म्हणून HGINला आपण काय करतो ट्विन डिस्कवर वापरतो ट्रीटमेंट हा ट्विन डिस्कवर वापरून करतो का तर ते जे फ्युम्स आहेत मॅग्नेशियमच्या त्या हवेत जाऊ नये त्या काय व्हाव्यात परत आत मेटलमध्ये जाव्यात आणि माझा मॅग्नेशियम बाहेर न पडता मी मॅग्नेशियम ऑक्साईड न होता परत मॅग्नेशियम हा माझ्या मेटलमध्ये मिक्स व्हावा म्हणून आपण ट्विन डिश वापरतो आणि नंतर आपण लॅडरवरती झाकणपट ठेवतो त्याचं मेन कारण म्हणजे हा मॅग्नेशियम ऑक्साईड कमी करण्यासाठी दुसरं मॅग्नेशियम सल्फाईड मॅग्नेशियम सल्फाईडला काय सोल्युशन आहे का नाही आहे जसं सल्फर जेवढा सल्फर तुमच्या मेटलमध्ये आहे तो पहिला काय करणार मॅग्नेशियमला खाऊन टाकणार आणि मॅग्नेशियम सल्फाईड तयार होणार त्यामुळे मी काय केलं पाहिजे माझ्या हातात एकच गोष्ट आहे म्हणजे सल्फर हा जेवढा कमीत कमी ठेवील तेवढं माझं मॅग्नेशियम सल्फाईड कमी होईल जेवढं मॅग्नेशियम सल्फाईड कमी होईल तेवढा कमी मॅग्नेशियम माझ्या रेसिड्युअल मॅग्नेशियममधून कमी होणार नाही जेवढं सल्फर जास्त तेवढा मॅग्नेशियम सल्फरवर जास्त रिॲक्ट होणार आणि माझं रेसिड्युअल मॅग्नेशियम हा कमी होणार जेवढा सल्फर कमी तेवढं कमी मॅग्नेशियम माझं सल्फरवर रिॲक्ट होणार आणि तेवढा माझा रेसिड्युअल मॅग्नेशियम वाढणार रेसिड्युअल मॅग्नेशियम वाढणार ह्याचा अर्थ मी काय करू शकतो मॅग्नेशियमची ॲडिशन कमी करू शकतो क्लिअर आहे म्हणून आपण काय करतो सल्फर कमीत कमी ठेवतो आणि जेवढा कमीत कमी कॉन्टॅक्ट हा ऑक्सिजनबरोबर ठेवता येईल तेवढा ठेवत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग अजून तिथं महत्त्वाचा म्हणजे टाईम मॅग्नेशियम काय होत असतो जसा टाईम जाईल तसा मॅग्नेशियम कमी कमी होत जातो का तर ऑक्सिजन बरोबर कारण जेवढं हवेत काही ना काही ऑक्सिजन असणार ना जसं एमटी झालं होणार तुमचा 500 किलो भरला आहे 400 झाला 300 झाला ती हवे मधली जागेमध्ये काय येणार आहे हवाच आहे ऑक्सिजनच आहे तो काय होत असणार आहे कंटिन्युअसली मॅग्नेशियम खात असणार आहे म्हणून हा फेडिंग होतो टाईम बरोबर आता टायमिंग खूप महत्त्वाचं आहे 5 मिनिटाच्या वर मॅग्नेशियम सो पर्सेंटेज हे कमी कमी 5 मिनटं असेल 7 मिनटं असेल किंवा 10 मिनटं जे काय आपण तुमच्या इथं तुमच्या याला डिफाईन केलेलं आहे त्याप्रमाणे नॉर्मली 5 ते 6 मिनटं इज अ राईट टाईम 7 मिनटं थोडंसं जास्त होतं पूर्वी आम्ही 10 मिनटं पण करायचो पण त्यावेळेस मॅग्नेशियमचं ॲडिशन पण तेवढी असायची त्यावेळेस आम्ही 2% मॅग्नेशियम टाकायचो ते पुढं आहे पुढच्या स्लाईडवर तुम्हाला दाखवता आहे आता आपण ऑप्टिमायझेशन केलं आहे ऑप्टिमायझेशनमध्ये मग ते 5 ते 6 मिनटामध्येच आपल्याला ट्रीटमेंट ही पोरिंग हे व्हायला पाहिजे जसं टायमिंग वाढेल तसं मॅग्नेशियम माझा काय होणार ऑक्सिजन आणि सल्फर बरोबर
संपून जाणार आणि मला रेसिड्युअल मॅग्नेशियम मिळणार नाही. माझं नोडलिटीमध्ये त्याचं कन्व्हर्जन होणार. क्लिअर आहे? जाऊया पुढं. पुढे काय शंका असतील कधी पण विचारा. सर सल्फर जेव्हा मी वाढतंय त्यावर आम्ही कॅल्शियम कार्बाईड यूज करतो. बरोबर. त्याचं पर्सेंटेज कसं डिफाईन किती किलोला सल्फर कॅल्शियम कार्बाईड? आता ज्यावेळेस सल्फर वाढतोय त्यावेळेस सल्फर वाढतोय म्हणजे येतोय किती? पॉईंट नॉट टू फाय. आता याला 2-3 ऑप्शन्स आहेत. तुम्ही आता जसं म्हणला की कॅल्शियम कार्बाईड मला आठवतं त्याप्रमाणे आम्ही ज्या 92 साली करायचो त्यावेळेस आम्ही 100% आम्ही डिसल्फ्रेशन करायचो. 100% ती प्रोसेस होती आमची. डिसल्फ्रेशन ही प्रोसेस असायची, त्यानंतर ट्रीटमेंट असायची. कारण त्यावेळेस आम्हाला सल्फर माहीत नव्हता ना, त्यामुळे डिसल्फ्रेशन ही प्रोसेस असायची. डिसल्फ्रेशन हे 2 प्रकारे होतं. एक कॅल्शियम कार्बाईड नव्हतं किंवा सोडा ॲश नव्हतं. सोडा ॲश हे तुमचं लायनिंग खातं, लायनिंग बार खातं, त्यामुळे सोडा ॲश, पण सोडा ॲश हे जास्त इफेक्टिव्ह आहे. सोडा ॲशनं तुमचा सल्फर पटकन कमी होतो. दुसरा कॅल्शियम कार्बाईड आहे. कॅल्शियम कार्बाईड हे कम्पॅरेटिव्हली तुम्हाला हलवावं लागतं. मेटल मध्ये तुम्हाला ढावावं लागतं, डिझॉल्व करावं लागतं. आणि मग आता किती % टाकायचं आम्ही त्या मला आठवतं ते 0.5च्या आसपास वगैरे टाकायचं. त्याच्यावर व्हिडिओ आहे, यूट्यूबवरती व्हिडिओ जरा एकदा पटकन यूट्यूबवरती डिसल्फ्रेशनचा एक व्हिडिओ आहे किंवा मला नंतर आठवण किंवा मला ह्याच्यामध्ये सापडला तर मी तुला देतो. तर साधारण 0.5च्या आसपास 0.5-0.7च्या आसपास करतो. पण या जुन्या पद्धती झाल्या. आता नवीन पद्धतीमध्ये मी साऊथमध्ये बघितलेली पद्धत आहे ती जास्त इफेक्टिव्ह आहे. ट्राय करून बघा. ते काय करतात माहिती आहे काय? ही नॉन स्टँडर्ड पद्धत आहे. म्हणजे ही फक्त मी साऊथ इंडियामध्येच बघितली, बाकी कुठं बघितलेली नाही आहे. नंतर मी पण वापरायला लागलो आहे आजकाल जिथं गरज पडेल तिथं. आपण लॅडल गरम करतो आहे एजंटचा ट्रीटमेंट लॅडल, बरोबर. आता हे नॉर्मली काय होतं सांगतो. नॉर्मली पहिली हीट जी असते, हा जो प्रॉब्लेम येतो सल्फरचा, हा प्रॉब्लेम नॉर्मली पहिल्या हिटला येतो. पहिल्या हिटला काय येतो तर माझं पहिलं कास्टर, आता तुम्ही कास्टर करत नाही म्हणून वेगळा विषय आहे, पण नॉर्मल फाउंड्रीजमध्ये हा विषय काय येतो तर त्याचं पहिलं कास्टर असतं. आणि कास्टरमधला कार्बन हा फर्नेसच्या वॉलला चिकटलेला असतो आणि त्यामध्ये आपण बघितलं 1.2-1.5च्या आसपास सल्फर असतो. आणि ज्यावेळेस मी एजंटची भट्टी तयार करतो त्यावेळेस हा कार्बन त्यामध्ये डिझॉल्व होतो. म्हणजे कार्बन बरोबर सल्फर डिझॉल्व होतो आहे. आणि पहिल्या हिटला मला काय होतं, सल्फर हा नेहमी हाईसारखा येतो आणि मला तो डिझॉल्व करावा लागतो. मग काही जण डिसल्फ्रेशनला सोडा ॲश वापरतात, कॅल्शियम कार्बाईड वापरतात. तर ही मंडळी काय करतात माहिती का, साऊथमधली लॅडल पहिली हीट आहे माझी, तर मला लॅडल पण गरम करायचं आहे, ट्रीटमेंट लॅडल. तर ही काय करतात, ही ट्रीटमेंट लॅडलमध्ये मॅग्नेशियम टाकतात. समजा 2 किलो मॅग्नेशियम माझा, समजा एक टनची भट्टी आहे तर मी नॉर्मली 1 टन टाकतो. तर ते काय करतात, एक 3 किलो 3.5 किलो त्यांचं त्यांनी प्रमाण ठरवलेलं आहे. तर 3 किलो साधारण माझ्या हिशोबानं ते 0.3-0.4च्या आसपास टाकतात. 0.4च्या आसपास मॅग्नेशियम टाकतात आणि मेटल टॅप करायचं. मेटल टॅप करून आपण साधारण 2 ते 3 मिनिटं मेटल लॅडलमध्ये ठेवतो, त्याप्रमाणे ठेवायचं आणि मेटल परत माघारी घ्यायचं, डिस्टॅगिंग करायचं आणि परत कसं सॅम्पल बघायचं. तर ते 0.0 जर असेल ते साधारणपणे 0.15-0.16 पण सल्फर येतो. तुमचा सल्फर कमी झाला, लॅडल गरम झाला, पण मी परत मेटल फर्नेसमध्ये घेतलं, डिस्लॅगिंग केलं, त्यातला स्लॅग पण निघून गेला आणि माझं निघून. हां, सिलिकॉन तुम्हाला फक्त बातला ॲडजस्ट करायला पाहिजे. मग सिलिकॉनची ॲडिशन ते करत नाहीत अगोदर. बेसला सिलिकॉन ते कमी ठेवणार. तेवढा एकच फक्त ड्रॉबॅक आहे, सिलिकॉन तुम्हाला अगोदर ॲडजस्ट करायला पाहिजे. म्हणजे पहिल्या हिटला सुरुवातीला हा प्रॉब्लेम येतो म्हणून ते स्टँडर्ड प्रॅक्टिस त्यांनी ठेवली की पहिल्या हिटला सिलिकॉन 1.7 ठेवायचंच नाही, सिलिकॉन 1.4 ठेवायचं पहिल्या हिटला. सिलिकॉन टाकायचंच नाही. दुसरा सॅम्पल झाल्यानंतर सिलिकॉन टाकायचा. तुम्ही पण ही प्रॅक्टिस करू शकता. म्हणजे तुम्हाला कधी सल्फर वाढला म्हणजे प्रॅक्टिस करू शकता. सिलिकॉन त्यावेळेस टाकायचं नाही. सिलिकॉनची ॲडिशन ही नेहमी म्हणजे ही स्टँडर्ड प्रॅक्टिस ठेवायला हरकत आहे की सिलिकॉन हे एक इलेमेंट असं आहे जे पिगॅनला रिप्लेस करतं, जे पिगॅनला रिप्लेस करतं, इनॉक्युलेशनला रिप्लेस करतं. कारण त्यामध्ये पण ग्रॅफिटेशन होतं. सिलिकॉन हे चांगला ग्रॅफिटायझर आहे. आपण जे मगाशी म्हटलं प्युअर आयर्न फेरेटिक हे आणण्याचं मेन काम जर कोण करत असतं तर सिलिकॉन करतं. त्यामुळे सिलिकॉनची कधीही ॲडिशन ही बेसला नाही करायची. सिलिकॉन तुमचा लगेच मिळतो. सिलिकॉन टाकल्याबरोबर तुम्ही नुसतं जर थापटलं की तर लगेच मिळतो. तर सिलिकॉनची जेवढी लेट ॲडिशन कराल तेवढं चांगलं. हां, रिकव्हरी चांगली म्हणतो कारण सिलिकॉन टाकता म्हणजे काय होतंय, समजा तुमची भट्टी होल्ड आहे, लोक काय करतात, पिगॅन टाकतात किंवा सिलिकॉन टाकतात किंवा इनॉक्युलेशन टाकतात. मग सिलिकॉन जेवढं लेट टाकाल, भट्टी टॅपिंगच्या अगोदर सिलिकॉन जर टाकला तर सगळ्यात बेस्ट सोल्युशन आहे. इव्हन फेरेटिक ग्रेडला मी रेकमेंड करतो की तुम्ही सिलिकॉन जर 1.7 ठेवायचं असेल
तर तो 1.4 वगैरे ठेवायचा, 1.2 1.4. आणि हा वरचा जो सिलिकॉन जो ॲडजस्टमेंट आहे ही तुम्ही तो सिलिकॉन लॅडलमध्ये मॅग्नेशियम कवरिंगच्या वरती ठेवायचा आणि मग टॅप करायचं. म्हणजे काय होतं, ज्यावेळेस तुमचं व्हायलंट रिॲक्शन होती त्यावेळेस तो जो ऑक्सिडेशनचा इफेक्ट आहे तो सिलिकॉन मेकअप करतो. इट वर्क्स ॲज वन ऑफ द ॲडिशन ऑफ इनॉक्युलेशन. हे प्रायमरी इनॉक्शन, सेकंडरी इनॉक्शन आणि परत मोल्ड इनॉक्युलेशन. किंवा त्यानंतर तुम्ही परत पोरिंग लॅडलमध्ये करता ते तिसरी इनॉक्युलेशन आणि मग ते चौथं, अशा 4 टप्प्यात इनॉक्शन होतं. सिलिकॉन तुम्ही कशात ठेवायचा, नोडल करून चांगला मिळतो, सगळ्यात महत्त्वाचं. पण हे 500/7 आणि 700/3 करून चालणार नाही. हे फिल्डिंगला ग्रेड केलं. फिल्डिंग ग्रेड जर तुम्हाला करायची असेल, 400/8 करायचं असेल तर सिलिकॉनचा वापर करायचा. या बऱ्याच प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, या तुम्हाला कुठे पुस्तकात मिळणार नाहीत, पण ह्या तुम्हाला तुमच्या अनुभवानं शिकायला पाहिजे, ट्रायल करून बघायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही कॅल्शियम कार्बाईड वापरत असाल तर ते आहे चांगलं, पण तुम्ही मॅग्नेशियम पण वापरू शकता. ती ट्रायल करून बघा, कारण मी तिथं बऱ्याच ठिकाणी बघितली, मी माझ्याकडे पण वापरून बघितली, इफेक्टिव्ह होती. केलेलं काय ओपनमध्ये, ते ओपनमध्ये करा की त्याला काय तुम्हाला झाकायची गरज नाही, तुम्हाला मॅग्नेशियम नकोच आहे होतं. आणि मधला वेळ एवढा जातो की डिस्ट्रिब्युटेड मॅग्नेशियम कमी होऊन झालेला असतो तुमचा, कारण राहत नाही मॅग्नेशियम त्यामध्ये. कारण तुम्ही बाय ओपन एअरला करताय आणि परत मेटल मिक्स करताय ना रेग्युलर मेटलमध्ये. म्हणजे कसं कास्ट आणि जे आहे दोन्ही अभिषेक त्यावेळेला फर्स्ट हिटला ना, ज्या वेळेला आमचं मॅग्नेशियम वाढतो ते हे सल्फर वाढत होतं त्यावेळेला मॅग्नेशियम हे साऊथमध्ये प्रकार हा, हे म्हणजे मी कोइंबतूरमध्ये बघितलं आहे, पण हा महाराष्ट्रामध्ये कुठं मी बघितलेला नाही आहे प्रकार. हा मी साऊथमध्येच बघितला आहे. आता महाराष्ट्रामध्ये मी काही ठिकाणी सांगितलं आहे म्हणून म्हणा किंवा चालू केल्या लोकांनी, पण हा प्रकार कोइंबतूरमध्ये सर्रास वापरला जातो. इथे लोकांच्या डोक्यात काय आलं नाही, मला तर समजलं नाही का, माझ्या डोक्यात कधी आलं नाही हा प्रकार. आता हे जे 2 गोष्टी आहेत, मॅग्नेशियम ऑक्साईड आणि मॅग्नेशियम सल्फाईड, हे दोन्ही काय आहेत तर स्लॅग आहेत, इम्प्युरिटीज आहेत. त्यामुळे ह्या रिमूव्ह करणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे डक्टाईल आयनमध्ये, आणि हे कसं आहे तर जसं मी तुम्हाला म्हटलं की ऑक्सिजन हा तुमच्या मेटलमध्ये असणार, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये असणार आहे. त्यामुळे मॅग्नेशियम ऑक्साईड हा कंटिन्यूस तयार होतोय. सल्फर मेटलमध्ये आहे, मॅग्नेशियम सल्फाईड पण कंटिन्यू तयार होतोय. त्यामुळे एजियनमध्ये तुम्ही असं म्हणला की मी भट्टीमधला स्लॅग काढला, लॅडरमधला स्लॅग काढला म्हणजे आता स्लॅग येताच कामा नये, असं होत नाही. कारण हे जनरेशन जे आहे, हे जनरेशन कंटिन्यू जोपर्यंत मेटल संपत नाही तोपर्यंत चालू आहे. त्यामुळे एजियनमध्ये स्लॅग हा कंटिन्युअस जनरेट होत असतोय, आणि त्यामुळे एजियनमध्ये आपल्याला फिल्ट्रेशनवरती जास्त फोकस करावा. मग आपण बघितलं तर एजियनला आपण काय वापरतो, फोम फिल्टर वापरतो, सिरामिक फिल्टर वापरत नाही. का वापरत नाही तर ह्यामुळेच वापरत नाही, कारण सिरामिक फिल्टर आणि सगळ्यात महत्त्वाचे हा लिक्विड स्लॅग असतो, पातळ असतो. हा सिरामिक फिल्टरमधनं काय होतोय, सरळपासून मेटलमध्ये निघून जातो. वेराज फोम फिल्टरमध्ये झिगझॅग हे असल्यामुळे तो कुठंतरी क्रॅक होण्याची शक्यता वाढते. त्यामुळं एजियनमध्ये स्लॅग रिमूव्हल हे महत्त्वाचं आहे. म्हणून एक स्लोगन मी नेहमी हे करतो की एजियनमध्ये ॲट एव्हरी ट्रान्सफर पॉईंट, काय ॲट एव्हरी ट्रान्सफर पॉईंट ॲड इनॉक्युलेशन अँड रिमूव्ह स्लॅग. प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं मेटल तुम्ही ट्रान्सफर करताय, म्हणजे फर्नेस टू ट्रीटमेंट लॅडर असू दे, ट्रीटमेंट लॅडर टू पोरिंग लॅडर असू दे, पोरिंग लॅडर टू मोल्ड असू दे, प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय केलं पाहिजे, इनॉक्युलेशन ॲड केलं पाहिजे आणि स्लॅग काढलं. त्याशिवाय तुम्हाला प्युअर किंवा क्लिअर मेटल हे मिळू शकत नाही. शिवाय ऑक्सिडेशन जे आहे तो इफेक्ट तुमचा कमी होत नाही. त्यामुळे हे प्रत्येक स्टेजला तुम्हाला करायला पाहिजे. ऑलरेडी आपण साईजबद्दल बोललो, 5 ते 20, 5 ते 25 या 15 ते 25, फाउंड्री टू फाउंड्री डिपेंड होती, सप्लाय टू सप्लाय डिपेंड होते. 5 ते 7 प्रेफर्ड आहे, ऑलरेडी बोललो. रेअर 1 to 2% आणि 1 to 2% कॅल्शियम हे नॉर्मल सेक्शन थिकनेसला इफेक्टिव्ह असतं. कॅल्शियम तुम्हाला म्हटलं असतं व्हायलन्स कमी करतो आणि रिॲक्शन सप्रेस करतो. रेअर अर्थ अटॅक करतो ट्रेस एलिमेंटवरती. मॅग्नेशियम कधीही ओपन एअरमध्ये ठेवायचं नाही. मॅग्नेशियम, सिलिकॉन, इनॉक्युलेशन हे जे फेरो अलाइज आहेत त्याचं ऑक्सिडेशन लवकर होतं, आणि त्यामुळे हे कधी ओपन एअरमध्ये ठेवायचे नाही. बॅग फोडल्यानंतर आपण मॅग्नेशियम काढलं की परत बॅग झाकून ठेवायला पाहिजे. आणि शक्यतो
जसं मगाशी म्हटलं की झाकणाच्या टीनमध्ये किंवा झाकणाच्या डब्यामध्ये मॅग्नेशियम ठेवावं. कारण पर्टिक्युलर पावसाळ्यामध्ये थंडीमध्ये ज्याचं मॉइश्चर असते हवेमध्ये तो मॉइश्चर लगेच ॲब्सॉर्ब करते आणि जेवढं मॉइश्चर ॲब्सॉर्ब करेल तेवढं त्याचं ऑक्सिडेशन अगोदरच झालेलं असते. अगोदर ऑक्सिजन हे झालं ऑक्सिडेशन झालं तर काय होणार इफेक्टिव्हनेस मिळणार नाही. अगदी साधं उदाहरण जर बघायचं म्हटलं तर फटाके. आपण गेल्या वर्षी जे उरलेले फटाके असतात ते ठेवले आणि पुढच्या वर्षी वापरायला गेलो तर काय होतंय 50% वाढतात 50% वाजत नाही. फुसका बार निघतोय बरोबर ना. का त्याच्यामध्ये काय असते मॅग्नेशियम असते. ते ऑक्सिडेशन झालं असते वर्षभर ठेवल्यामुळे काय झालं असतं त्या मॅग्नेशियमचं ऑक्सिडेशन झालं असतं आणि ज्यावेळेस आपण ते पेटवायला जातोय त्यावेळेस काही वेळेस पेटतंय काही वेळेस नाही पेटवत. सेम कंडिशन मॅग्नेशियमची वापरली आहे. त्यामुळे आपण कधीही मॅग्नेशियम हे उघड्यावरती ठेवायचं नाही. कायम ते झाकून व्यवस्थित ठेवायचं जेणेकरून तुम्हाला ऑक्सिडेशन होत नाही आणि तुम्हाला त्याचा चांगला इफेक्टिव्हनेस. तीच गोष्ट इनॉक्युलेशनच्या बाबतीत तीच गोष्ट सिलिकॉनच्या बाबतीत. मागाशी जसं मी म्हणलं असे झाकलेल्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही ठेवलं तर त्याचा इफेक्ट तुम्हाला चांगला मिळतो. हा मुद्दा आपल्याला परत येणार तो चंकी ग्रॅफाईटमध्ये. तुमचं सेक्शन थिकनेसवरती तुमचा सी आणि हे काय रेअर अर्थ हे सेक्शन थिकनेसवरती अवलंबून. आपण जे मगाशी 1 to 2% म्हटलं हे नॉर्मल सेक्शनसाठी अवलंबून आहे. जर तुमचे सेक्शन हेवी होत जातील तसं तुम्हाला ते कमी करावं लागतं. आपण ते परत आपण ज्यावेळेस चक्री ग्रॅफाईट बघू त्यावेळेस पण डिटेलमध्ये. मॅग्नेशियम 10 to काय करत असते नेहमी लाईट मटेरियल आहे त्यामुळे हवे वर यायला लागते आणि त्यामुळं हा इफेक्ट जास्त होतो. जसं मॅग्नेशियम वर येते म्हणलं तर ऑक्सिजन वेळा संपर्कात येणार आणि त्यामुळे मॅक्सिमम ऑक्सिजन त्यावर म्हणून त्यावरती आपण काय नेहमी ठेवतोय झाकण ठेवतो. त्यामुळे ओपन ट्रीटमेंट शक्यतो अवॉइड करायची किंवा डिश लावूनच ट्रीटमेंट करायची. फेडिंग इफेक्ट इनॉक्युलेशन आणि मॅग्नेशियम दोन्हीचा फेडिंग इफेक्ट विथ टाईम डाऊनवर्ड्स आहे बरोबर. आता हे खूप महत्त्वाचा चार्ट आहे. आपल्याकडे घेऊया आपण चालू करूया. आपण तसंच म्हणलं तसं म्हटलं आहे. पण ह्याच्यावरती आपल्याला वेळ लागणार कंटिन्यू राहील. हे पूर्ण करून लंच घेऊया का ब्रेक फॉर द लंच करेक्ट.